नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण टिल प्रोकॅरियोटिक सेल्सपर्यंत हा चॅप्टर कंप्लीट केला होता. दॅट इज सेल द युनिट ऑफ लाईफ. आणि आता आपण यूकॅरियोटिक सेल्सपासून स्टार्ट करणार आहोत. लेट अस स्टार्ट. भविष्यात जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्ही नीट देणार असाल. मग जर तुम्ही नीट 22 किंवा 2023चे ॲस्पिरंट असाल तर अनअकॅडमीतर्फे टॉपिक वाईज फ्री DPPs दिले जाणार आहेत. यालाच आपण युनिक्यू असं म्हणतो. म्हणजेच अनअकॅडमीतर्फे तुम्हाला टॉपिक वाईज फ्री DPP म्हणजे काय डेली प्रॅक्टिस पेपर्स मिळतील, ज्याच्यामध्ये 30 क्वेश्चन्स असतील आणि तुम्हाला हे 30 मिनिट्समध्ये सॉल्व करायचं आहे. ओके, सो हे सगळं फ्री आहे, तुम्हाला काही पे करायची गरज नाही आहे. एव्हरी मंडे आणि थर्सडेला तुम्हाला हे मिळणार आहे. कुठे मिळेल? अनअकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला टेस्ट देता येईल. सोबतच 8 नोव्हेंबरपासून हे स्टार्ट होतं आहे. सो तुम्ही एनरोलमेंट करू शकता. एनरोलमेंट दरम्यान जर कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड देखील वापरू शकता. एनरोलमेंट कसं करायचं याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. ओके मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे नीट 2021चा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये अनअकॅडमीचे काही टॉपर्स आहेत. त्यांचा ऑल इंडिया रँक देखील तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने अजून बरेचसे अचिव्हर्स आहेत. सो त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यासोबतच ॲज यू नो की अनअकॅडमीवरती नीटच्या काही बॅचेस सुरू झालेल्या आहेत. अल्फा लीडर्स फॉर नीट 22 बॅच स्टार्ट होणार आहे 3 नोव्हेंबरपासून. ज्यांना 2023मध्ये नीट द्यायची आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल बॅच तयार करण्यात आलेली आहे, नीट ड्रीम टीम 2.0. यामध्ये इंडियाचे टॉप एज्युकेटर्स आहेत. नेक्स्ट आहे जुवेनाईल बॅच, जे की नीट 2023साठीच आहे. आणि ही बॅच 10 नोव्हेंबरपासूनच सुरू होणार आहेत. आणि या बॅचेसमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. तुम्ही आयदर प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता किंवा तुम्ही आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेऊ शकता. प्लस सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी काय काय फीचर्स मिळतील. एकतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इंडियाचे बेस्ट एज्युकेटर्स मिळतील, ज्यांच्याकडून तुम्ही शिकू शकता. नेक्स्ट आहे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस आहेत. लाईव्ह क्विज आणि टेस्ट होतील. सोबतच तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड कोर्स मिळेल आणि त्याची PPTs किंवा PDFs देखील मिळणार आहेत. सो या ठिकाणी तुम्ही काही प्राइजेस पाहू शकता. पण याच्यावरती जर तुम्ही सुहानी 10 हा कोड अप्लाय केला तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. ओके, सो तुम्हाला अजून 10% प्राईस याच्यामध्ये कमी झालेली पाहायला मिळेल जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की प्रोकॅरियोटिक सेल्स काय असतात, त्यासोबतच सेल थिअरी वगैरे हे सगळे महत्त्वाचे टॉपिक्स आपण कंप्लीट केले होते. आणि आता आपण सुरू करतो यूकॅरियोटिक सेल्स. यूकॅरियोटिक सेल्स कोणामध्ये असतात तर बेसिकली प्रोटिस्ट, प्लांट, ॲनिमल किंवा प्लांटे, ॲनिमालिया आणि फंगाय हे जे 4 किंगडम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला यूकॅरियोटिक सेल्स पाहायला मिळतात. सो इन यूकॅरियोटिक सेल्स देर इज ॲन एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन ऑफ सायटोप्लाझम थ्रू द प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. सो तुम्ही जर या ठिकाणी यूकॅरियोटिक सेल पाहिलं तर या सेलमध्ये काय असणार आहे. ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे सेलमध्ये एक फ्लुइड मटेरियल प्रेझेंट असतं कॉल्ड ॲज सायटोप्लाझम. सो सायटोप्लाझम या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. आणि हे जे सगळे सेल ऑर्गॅनल्स आहेत हे कसे आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स आहेत. सो हे सगळे असे कंपार्टमेंट्समध्ये, हे जे मधले कंपार्टमेंट्स आहेत या सगळ्या कंपार्टमेंट्समध्ये अशा पद्धतीने जे सायटोप्लाझम आहे ते प्रेझेंट असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे गेलं, हां. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे यूकॅरियोटिक सेल्स पजेसेस ॲन ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस विथ अ न्यूक्लिअर एन्व्हलप. सो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात त्यांच्यामध्ये एक वेल डिफाईन्ड न्यूक्लियस प्रेझेंट नसतं. मात्र जर आपण या ठिकाणी यूकॅरियोटिक सेल्समध्ये पाहिलं तर यांच्यामध्ये एक वेल डिफाईन्ड न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि सोबतच न्यूक्लिअर मेम्ब्रेन देखील प्रेझेंट आहे, जे की प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये अगेन नव्हतं. ओके, सो नेक्स्ट आहे इन ॲडिशन यूकॅरियोटिक सेल्स हॅव अ व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स लोकोमोटरी अँड सायक्लोस्केलेटल स्ट्रक्चर. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सेलमध्ये सायक्लोस्केलेटल स्ट्रक्चर काय आहे हे सगळं तुम्हाला या चॅप्टरच्या एंडिंगपर्यंत कळणार आहे. ओके, सो वेट फॉर दॅट. नेक्स्ट आहे देअर जेनेटिक मटेरियल इज ऑर्गनाइज्ड इन टू क्रोमोझोम्स. सो या न्यूक्लियसमध्ये असणार आहे क्रोमोझोम्स. ओके, हे मी डेन्स क्रोमोझोम्स घेतलेले आहेत. ॲक्च्युली ते असे प्रेझेंट असतात लाईक अ क्रोमॅटिड मटेरियलप्रमाणे. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत, DNA पासून बनलेले आहेत. सो DNA काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे जे की यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑल यूकॅरियोटिक सेल्स आर नॉट आयडेंटिकल. सगळे यूकॅरियोटिक सेल्स आयडेंटिकल नसतात. सगळे सेल्स त्यांच्यामध्ये खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते. आणि अगेन नेक्स्ट आहे ते म्हणजे प्लांट अँड ॲनिमल सेल्स आर डिफरंट ॲज द फॉर्मर पजेसेस सेल वॉल, प्लास्टिड अँड अ लार्ज सेंट्रल वॅक्यूल विच आर ॲबसेंट इन ॲनिमल सेल. सो प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये काही क्वाईट डिफरन्सेस आहेत. एकतर पहिली गोष्ट प्लांट सेलमध्ये सेल वॉल असतं, ॲनिमल सेलमध्ये नसतं. दुसरी अजून एक गोष्ट की प्लांट सेलमध्ये जे वॅक्यूल असतं ते एकच असतं आणि खूप मोठं असतं आणि त्याला आपण सेंट्रल वॅक्यूल म्हणतो कारण ते सेंटरला प्रेझेंट असतं. आणि ॲनिमल सेलमध्ये खूप छोटे छोटे स्मॉल वॅक्यूल्स असतात आणि डिपेंड अपॉन की त्या सेलचं फंक्शन काय आहे त्याच्या आधारावरती
हे 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा अधिकही व्हॅक्यूल्स असू शकतात, मात्र ते ॲज अ सेंट्रल व्हॅक्यूल किंवा एवढे मोठे लार्ज नसतात, तर ते खूप स्मॉल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओके. सो ॲनिमल सेलमध्ये हे सगळे ॲबसेंट असतं आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं. ऑन दी अदर हँड ॲनिमल सेल्स हॅव सेंट्रिओल्स विच आर ॲबसेंट इन ऑलमोस्ट ऑल प्लांट सेल्स. सेंट्रिओल्स काय आहेत? सेंट्रिओल्स तुम्ही पाहिलं असेल सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये की सेंट्रिओल्समधून काय निघतं? स्पिंडल फायबर. आणि स्पिंडल फायबरमुळे काय होतं? मेटाफेसमध्ये क्रोमोझोम्स जे आहेत तर ते एका इक्वेटोरियल प्लेनवरती अरेंज होतात आणि एनाफेसमध्ये ते सेपरेट होतात. ओके. सो हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये पाहणार आहोतच. मी तो चॅप्टर ऑलरेडी अपलोड केला आहे. ज्यांनी पाहिलं असेल वेल अँड गुड, नसेल पाहिला तर या चॅप्टरनंतर तुम्ही तो चॅप्टर कंटिन्यू करू शकता. ओके. सो हे जे सेंट्रिओल्स आहेत तर हे प्रेझेंट असणार आहेत फक्त आणि फक्त ॲनिमल सेल्समध्ये, प्लांट सेल्समध्ये हे नसतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा एक आपला टिपिकल सेल आहे. सो या सेलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा आहे आपला प्लांट सेल आणि हे आहे तुमचं सेंट्रल व्हॅक्यूल. केवढं मोठं आहे. आणि हे जर तुम्ही ॲनिमल सेलमध्ये पाहिलं तर हे एवढं मोठं नाही आहे. दे आर व्हेरी व्हेरी स्मॉल, छोटेसे इटुकले पिटुकले असणार आहेत आणि ते पण एकापेक्षा जास्त पण असू शकतात. त्यासोबतच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण सेलमध्ये काय प्रेझेंट आहे? सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. आणि सेलचे हे जे लेयर्स आहेत हे पण तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी एक आहे ते म्हणजे सेल वॉल, त्यासोबतच मिडल लॅमेला असतो. मिडल लॅमेला सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्यामध्ये थोडासा प्रेझेंट असणार आहे. या ठिकाणी आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यासोबतच या ठिकाणी आपला छोटासा न्यूक्लियस, त्याच्या आतमध्ये न्यूक्लिओलस. सो हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आउटर कवरिंगला आपण म्हणतो न्यूक्लिअर एन्व्हलप. त्यासोबतच हे गोल्जी कॉम्प्लेक्स आहेत, यांचं काम काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच. त्याच्यानंतर अजून काय राहिलं? हां, हे सायटोप्लाझमचं झालं. याच्यामध्ये आहे क्लोरोप्लास्ट. हे जे क्लोरोप्लास्ट आहे ते फक्त प्लांटमध्ये असतं, ॲनिमलमध्ये नसतं. रिझन हेच आहे की क्लोरोप्लास्टमध्ये काय असतात? पिगमेंट्स. कशासाठी असतात? फोटोसिंथेसिस किंवा परफॉर्म करण्यासाठी. ॲनिमल फोटोसिंथेसिस करतात का? नाही करत. सो दॅट्स वाय हे क्लोरोप्लास्ट आपल्याला ॲनिमल सेल्समध्ये पाहायला नाही मिळत, फक्त प्लांट सेल्समध्ये असतं. आणि रायबोझोम्स पूर्ण सेलमध्ये असतात, सायटोप्लाझममध्ये असतात. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये तुम्ही या ठिकाणी जर झूम केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल अशी छोटी छोटी दाणे आहेत. ओके. सो ते दाणे काय आहेत? रायबोझोम्स आहेत. ओके. सोबतच या क्लोरोप्लास्टमध्ये पण रायबोझोम्स असतात. नेक्स्ट आहे या ठिकाणी मायक्रोट्युब्युल्स वगैरे प्रेझेंट असतात. त्यांचं काम काय आहे? बेसिकली सेलला एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं. ते असे असतात, पूर्ण सेलच्या वरच्या याच्यामध्ये असतात. आपण जर वरून सेल पाहिलं तर आपल्याला असे मायक्रोट्युब्युल्स वगैरे पाहायला मिळतात, फिलामेंट्स, ट्युब्युल्स असे पाहायला मिळतात. ओके. नेक्स्ट आहे या ठिकाणी प्लाझ्मोडेस्माटा. हे काय काम करतात? बेसिकली जर तुम्ही ॲनिमल सेलमध्ये पाहिलं तर सेल जंक्शन असतं दोन सेलला जॉईन करण्यासाठी, त्याचप्रमाणे यांच्यामध्ये आहे प्लाझ्मोडेस्माटा. ओके. आणि अजून काय आहे? बस एवढंच आहे. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोतच. आता पाहूया ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये ॲज युज्युअल न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिअर एन्व्हलप आहे, त्यासोबतच स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. स्मूथ आहे म्हणजे रफ असणारच असे आहे, बघा इथे दिसते. सायटोप्लाझम आहे, मायटोकॉन्ड्रियन आहे, रायबोझोम्स पण आहेत, लायझोझोम्स पण आहेत. और ये देखो सेंट्रियोल जो कि प्लांट सेल में एब्सेंट है. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, मायक्रोविलाय आहेत. हे मायक्रोविलाय टू इन्क्रीज दी सरफेस एरिया, म्हणजे सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी असतात. आणि ते आहे गोल्जी कॉम्प्लेक्स. ओके. सो हे आपण आता डिटेलमध्ये अभ्यास करूया. सेल मेम्ब्रेन सगळ्यात पहिल्यांदा आपण बाहेरून आत येतोय. सगळ्यात पहिला लेअर आहे तो म्हणजे सेल मेम्ब्रेन. द डिटेल स्ट्रक्चर ऑफ द मेम्ब्रेन वॉज स्टडीड सगळ्यात आतला लेअर आहे, मी चुकून बाहेरचं बोलले. सगळ्यात आतला लेअर आहे तो म्हणजे सेल मेम्ब्रेन. ओके. किंवा याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन असे बोलू शकतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. So the detailed structure of the membrane was studied only after the advent of the electron microscope in 1950s. आता जो आपला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे तो इतका पॉवरफुल आहे की त्याच्यामधून आपण सेलच्या आतमध्ये कोणते ऑर्गॅनल्स आहेत, ते काय काम करतात हे सगळं पाहू शकतो. पण याच्या आधी म्हणजे 1950च्या आधी एवढा चांगला मायक्रोस्कोप तयार नव्हता झाला, कारण तेव्हा लोक शोध लावत होते किंवा तेव्हाही मायक्रोस्कोप चांगल्या पद्धतीने कसा डेव्हलप वगैरे करता येईल याचा स्टडी चालू होता. आणि फायनली 1950मध्ये हा मायक्रोस्कोप तयार झाला आणि त्याच्या आधारावरती पुढे पूर्ण सेलचा अभ्यास केला गेला. ओके. सो मीनवाईल chemical studies on the cell membrane, especially in human red blood cell, that is RBCs, enable the scientists to reduce the possible structures of plasma membrane. पण त्या कालावधीमध्ये सेल मेम्ब्रेनवरती केमिकल स्टडीज केल्या जात होता किंवा रेड ब्लड सेल्सवरती अभ्यास केला जात होता की ज्याद्वारे त्यांना एक पॉसिबल स्ट्रक्चर कसं असावं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं हे कळलं होतं. द स्टडीज शो दॅट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेनली कंपोज्ड ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. बेसिकली प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये काय आहे? लिपिड्स आणि प्रोटीन्स आहेत. ओके. द मेजर लिपिड्स आर फॉस्फोलिपिड दॅट आर अरेंज्ड इन अ बाय लेअर. सो फॉस्फोलिपिड म्हणजे काय? नावात काय आहे? फॉस्फो आणि लिपिड
म्हणजे याच्यामध्ये फॉस्फेट किंवा फॉस्फर आणि लिपिड एकत्र असणार आहे. ओके, सो फॉस्फेट आणि लिपिड ग्रुप जेव्हा एकत्र असणार आहे वी विल कॉल्ड इट ॲज फॉस्फोलिपिड. आणि हा बाय लेअर आहे. बाय लेअर म्हणजे कसा की सपोज हा आहे आपला प्लाझ्मा मेम्ब्रेनचा लेअर, त्याच्यामध्ये असणार आहे हा आहे आपला फॉस्फेट ग्रुप आणि हे असणार आहे दोन म्हणजे एक लिपिड ग्रुप. या ठिकाणी फॉस्फेट, या ठिकाणी लिपिड. ओके, सो वर पण आहे आणि खाली पण आहे असे हे असणार आहेत. येलो 2 पेर, एक्सिर 2 पेर, एक्सिर 2 पेर. ओके, आणि खाली पण सेम. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असणार आहे. मग आता हा जो लिपिडचा भाग आहे तर तो आतमध्ये का आहे? तुम्हाला माहिती आहे लिपिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही किंवा लिपिड सोल्युबल नाही आहे का? तर लिपिड फॅट आहे, ऑइल आहे, पाण्यामध्ये कसं सोल्युबल असणार? सो दॅट्स वाय. आणि जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर सेलच्या आतमध्ये काय असतं? सायटोप्लाझम, जे की बेसिकली एक प्रकारचं फ्लुइड आहे. मग त्याच्यामुळे हे जे लिपिड आहेत ते पाण्याच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी ते आतमध्ये असतात. आणि हे जे फॉस्फेट ग्रुप्स आहेत ते हायड्रोफिलिक आहेत, त्यांना पाणी असलं तरी पण चालतं. सो दे डू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. सो त्याच्यामुळे हे बाहेरच्या साईडला आहेत आणि हा जो लिपिडची चेन आहे ती कुठे आहे? आतमध्ये आहे. ओके, तर अशा पद्धतीने वर पण सेम आहे, खाली पण सेम आहे. सो दॅट्स वाय याला आपण म्हणणार आहोत बाय लेअर. 2 लेअर झाले ना, वरचा एक लेअर, खालचा एक लेअर. सो दॅट्स वाय वी विल कॉल इट ॲज लिपिड बाय लेअर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे also the lipids are arranged within the membrane with the polar heads towards outer sides and the hydrophobic tails towards the inner part. सो जे वॉटर लवर आहेत फॉर एक्झाम्पल फॉस्फेट त्याला आपण म्हणणार आहोत हायड्रोफिलिक, आणि जे वॉटर हेटर आहेत फॉर एक्झाम्पल लिपिड त्याला आपण म्हणणार आहोत हायड्रोफोबिक टेल्स. So this ensures that the non-polar tail of saturated hydrocarbon is protected from the aqueous environment. So in addition to phospholipid membrane also contains cholesterol. सो फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन सोबतच सेल मेम्ब्रेनमध्ये अजून काय असणार आहे? कोलेस्ट्रॉल. का असतं कोलेस्ट्रॉल? मेम्ब्रेन स्टॅबिलिटी मेंटेन ठेवण्यासाठी. सो द लिपिड कंपोनंट ऑफ द मेम्ब्रेन मेनली कन्सिस्ट ऑफ फॉस्फोग्लायसिडेट्स. सो याच्यामध्ये मेनली लिपिड कंपोनंट कोणतं असणार आहे? फॉस्फोग्लायसिडेट. नेक्स्ट आहे हे फॉस्फोग्लायसिडेट किंवा ग्लायसिडेट वगैरे काय आहे हे सगळं तुम्ही बायोमॉलिक्युल्स चॅप्टरमध्ये पाहणार आहातच. सो त्याच्यामध्ये आपण याचं स्ट्रक्चर अभ्यास वगैरे सगळं करणार आहोत. नेक्स्ट आहे लेटर बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन क्लिअरली रिव्हील दॅट द सेल मेम्ब्रेन ऑल्सो पॉझेसेस प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स. आफ्टर दॅट असंही कळलं की सेल मेम्ब्रेनमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, त्यासोबतच कोलेस्ट्रॉल, फॉस्फोलिपिड हे सगळं काही असतं. द रेशो ऑफ प्रोटीन अँड लिपिड व्हेरीज कन्सिडरेबली इन डिफरंट सेल टाईप्स. सो प्रोटीन आणि लिपिड यांचा रेशो खूपदा चेंज होत असतो डिपेंड अपॉन की त्या सेलचं स्ट्रक्चर काय आहे, फंक्शन काय आहे यानुसार. सो बेसिकली जर आपण पाहिलं RBCमध्ये इरिथ्रोसाइट म्हणजे काय RBCमध्ये तर 52% प्रोटीन असतं आणि 40% लिपिड असतं. हा रेशो खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती बरेचसे MCQs विचारले गेलेले आहेत. सो ह्युमॅन इरेथ्रोसाइटमध्ये किंवा ह्युमॅन RBCमध्ये जो प्रोटीनचा रेशो आहे दॅट इज 52% आणि लिपिड आहे 40%. पुन्हा एकदा प्रोटीन 52%, प्रोटीन जास्त आहे, लिपिड 40%, लिपिड कमी आहे, अराउंड 12% लिपिड कसं आहे? कमी आहे. ओके, सो 52% प्रोटीन, 40% लिपिड आहे. नेक्स्ट आहे डिपेंडिंग ऑन द ईज ऑफ एक्स्ट्रॅक्शन मेम्ब्रेन प्रोटीन्स कॅन बी क्लासिफाईड ॲज इंटिग्रल अँड पेरिफेरल. आता इथे जर आपण पाहिलं तर या स्ट्रक्चरमध्ये पहा या ठिकाणी पेरिफेरल प्रोटीन्स आहेत. पेरिफेरल म्हणजे काय? जे सरफेसवरती आहेत. दोज प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज पेरिफेरल प्रोटीन्स. इंटिग्रल म्हणजे काय? जे या बायलेअरमध्ये असे बुडालेले आहेत तर त्याला आपण म्हणणार आहोत हा बुडालेला आहे, म्हणजे बुडालेला म्हणजे दोघांच्या आतमध्ये गेलेला आहे. सो त्यांना आपण म्हणणार आहोत इंटेग्रल प्रोटीन. सो 2 प्रकारचे प्रोटीन्स असतात, एक तर इंटेग्रल प्रोटीन जे की बायलेअरच्या आतमध्ये आहे आणि दुसरं म्हणजे पेरिफेरल प्रोटीन जे की बायलेअरच्या वरती आहे. ओके, सो पेरिफेरल प्रोटीन लाय ऑन द सरफेस ऑफ मेम्ब्रेन वाय द इंटेग्रल प्रोटीन आर पार्शली और टोटली बरीड इन दी बायलेअर. ओके, किंवा मेम्ब्रेन. तर आता यामध्ये जे प्रोटीनचे 2 प्रकार पडतात, पेरिफेरल आणि इंटेग्रल. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे मॉडेल आहे याला आपण फ्लुइड मोसाईक मॉडेल म्हणतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कुणी दिलं होतं? सिंगर आणि निकोल्सननी दिलं होतं 1972मध्ये. सो हे मॉडेल दिलं होतं सिंगर आणि निकोल्सन यांनी 1952मध्ये. याला आपण फ्लुइड मोसाईक मॉडेल म्हणतो. फ्लुइड म्हणजे फ्लुइड आणि मोसाईक का म्हणतो तर तुम्ही मोसाईक टाईल्स वगैरे पाहिलं आहे का? त्या टाईल्सवरती असे वेगवेगळे कलर्स असतात. फॉर एक्झाम्पल इथे आहे ऑरेंज कलर, इथे कुठला तरी वेगळा कलर, असे वेगवेगळ्या कलर्सची ती टाईल असते. तर त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला वेगवेगळे कलर्स म्हणजे सारखं स्ट्रक्चर पाहायला मिळते, जसं की तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता. सो दॅट्स वाय याला आपण म्हणतो फ्लुइड मोसाईक मॉडेल, जे की दिलं होतं 1972मध्ये. कोणी? सिंगर अँड निकोल्सन यांनी. ओके,
नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू धिस द क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड एनाबल्स लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन विदिन दी ओव्हरऑल बायलेअर. सो लिपिडचं नेचर कसं आहे, क्वासी फ्लुइड. सो व्हॉट इज मीन बाय क्वासी फ्लुइड, दॅट इज मीन की ते जे फ्लुइड आहे ते जेलीसारखं आहे, एकदम फ्लुइड नाही आहे पाण्यासारखं आणि एकदम घट्ट पण नाही आहे. सो इट इज लाईक जेली, त्याला आपण म्हणतो क्वासी फ्लुइड. सो क्वासी फ्लुइड नेचर असल्यामुळे जे प्रोटीन्स आहेत, याच्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत तर काही वेळेस प्रोटीन्स लॅटरल मुवमेंट शो करतात. सो त्या लॅटरल मुवमेंटसाठी हे जे ॲडॅप्टेशन आहे की ते क्वासी फ्लुइड नेचरमध्ये वगैरे आहे, तर हे युजफुल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, दिस ॲबिलिटी टू मूव्ह विदिन दी मेम्ब्रान इज मेजर्ड ॲज इट्स फ्लुइडिटी. सो एखाद्या मेम्ब्रानमध्ये ही जी मुवमेंट होत आहे, ही जी म्हणजे ॲबिलिटी आहे मुवमेंट करण्याची, याला आपण म्हणतो फ्लुइडिटी. ओके, म्हणजेच फ्लो किंवा प्रवाह असं ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे द फ्लुइड नेचर ऑफ द मेम्ब्रान इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ फंक्शन्स लाईक सेल ग्रोथ, फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन्स, सिक्रीशन, एंडोसायटोसिस, सेल डिव्हिजन एक्सेट्रा. सो हे जे फ्लुइड नेचर आहे मेम्ब्रानचं, तर ते कशासाठी अजून इम्पॉर्टंट आहे, एकतर फ्लुइड नेचरमुळे सेल ग्रोथ होऊ शकते, त्यासोबतच इंटरसेल्युलर जंक्शन्स, जसं की आपण ॲनिमल टिश्यूमध्ये सेल जंक्शन पाहतो त्याच पद्धतीने या ठिकाणी हे जंक्शन्स तयार होऊ शकतात. सिक्रेशनसाठी युजफुल आहे. एंडोसायटोसिस म्हणजे बाहेरचं काही आतमध्ये घ्यायचं असेल, आतलं काही बाहेर मटेरियल पाठवायचं असेल, सो दॅट्स वाय देखील हे युजफुल आहे. सेल डिव्हिजनमध्ये इलॉंगेशन याच्यामुळे होतं, सो दॅट्स वाय या सगळ्या कारणांसाठी फ्लुइडचं जे म्हणजे सेल मेम्ब्रेनचं जे फ्लुइड स्ट्रक्चर आहे तर ते युजफुल आहे. One of the most important function of the plasma membrane is the transport of the biomolecules across it. सो जे आपला मेम्ब्रान आहे तर त्यामधून ते कसं आहे, सिलेक्टिवली परमिएबल आहे. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रान कसं आहे, सिलेक्टिवली परमिएबल आहे. सिलेक्टिवली परमिएबल म्हणजे काय, तर काही अशा गोष्टी असतात की त्याच फक्त त्या सेलच्या बाहेर जाऊ शकतात आणि सेलच्या आतमध्ये येऊ शकतात. ओके, सो ते कोण येणार कोण जाणार हे सिलेक्ट करण्याचं काम कोण करतं, प्लाझ्मा मेम्ब्रान. सो सगळ्यात महत्त्वाचं काम हेच आहे की याच्यामुळे मॉलिक्युल्स एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सपोर्ट होऊ शकतात किंवा बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट होऊ शकतात, पूर्ण बॉडीमध्ये. द मेम्ब्रान इज सिलेक्टिवली परमिएबल टू सम मॉलिक्युल्स प्रेझेंट ऑन इदर साइड ऑफ इट. मेनी मॉलिक्युल्स कॅन मूव्ह ब्रीफली अक्रॉस द मेम्ब्रान विदाउट एनी रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी अँड दिस इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. सो आता हे जे हा जो आपला लेअर आहे, सपोज की प्लाझ्मा मेम्ब्रान आहे हा, तर आता या ठिकाणी काही जे बाहेर असणारे मॉलिक्युल्स आहेत त्यांना आतमध्ये यायचं आहे आणि हे कसं आहे, सिलेक्टिवली परमिएबल आहे. सपोज की हे ज्याच्यासाठी सिलेक्टिवली आहे तो हा मॉलिक्यूल आहे, सो दॅट्स वाय हा मॉलिक्यूल इझिली आतमध्ये येऊ शकतो. सो असे काही मॉलिक्यूल्स आहेत की जे विदाऊट एनर्जी इझिली सेलमध्ये एंटर करू शकतात, त्यांना आपण म्हणणार आहोत पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. कारण या ठिकाणी कोणत्याही एनर्जीची आवश्यकता नाही आहे, जस्ट तुम्हाला पास दिला की आतमध्ये यायचं, संपला विषय. ओके, सारखे सगळे तिकीट काढायची गरज नाही आहे, एकदा पास मिळाला की ते आरामात ट्रॅव्हल करू शकतात विदाऊट एनी एनर्जी, विदाऊट एनी करन्सी, विदाऊट एनी मनी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूट्रल सॉल्यूट्स जे की pH त्यांचा 7 आहे, मे मूव अक्रॉस दी मेम्ब्रान बाय दी प्रोसेस ऑफ सिम्पल डिफ्युजन अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट दॅट इज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू दी लोअर कॉन्सन्ट्रेशन. जे न्यूट्रल सॉल्यूट्स आहेत, बेसिक नाही आहेत, ॲसिडिक नाही आहेत, तर असे जे काही आपल्याकडे असणारे, आपल्या बॉडीमध्ये असणारे जे सॉल्यूट्स आहेत ते इझिली सिम्पल डिफ्युजन मेथडने जाऊ शकतात. सिम्पल डिफ्युजन म्हणजे काय, तर हायर ग्रेडिएशनकडून स्मॉलर ग्रेडिएशनमध्ये, स्मॉलर ग्रेडिएशन कुठे असेल तर त्या ठिकाणी पासआउट होणं. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत सिम्पल डिफ्युजन, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे त्या जास्त कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जाणं. परत आता याच्यामध्ये आले की हे हायर होणार, याच्यामधून मग दुसऱ्या लोअरकडे जाणार. अशा पद्धतीने सिम्पल डिफ्युजनने यांच्यामध्ये न्यूट्रल सॉल्वंट जे आहेत ते ट्रान्सपोर्ट होतात. नेक्स्ट आहे वॉटर मे ऑल्सो मूव अक्रॉस दी मेम्ब्रान, आणि वॉटरच्या मुवमेंटला आपण म्हणणार आहोत ऑस्मोसिस. सो बेसिकली डिफ्युजन ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. किधर गया रे, हे बघ ऑस्मोसिस. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲज द पोलार मॉलिक्युल्स कॅनॉट पास थ्रू दी नॉन पोलार लिपिड बायलेअर, दे रिक्वायर अ कॅरियर प्रोटीन ऑफ द मेम्ब्रान टू फॅसिलिटेट देअर ट्रान्सपोर्ट अक्रॉस दी मेम्ब्रान. याचा अर्थ काय, जसं की आपण पाहिलं जो आपला लिपिड आहे तर तो कसा आहे, नॉन पोलार आहे. सो जे पोलार मॉलिक्युल्स आहेत ते या नॉन पोलारमधून इझिली पासआउट होऊ शकतील का, नाही पासआउट होणार. मग त्यांना पासआउट करण्यासाठी पाहिजे एक ब्रिज, दॅट इज कॉल्ड ॲज चॅनल प्रोटीन आपण त्याला म्हणतो. आणि या चॅनल प्रोटीनमधून इथे असतात, दॅट इज या लेअरमध्ये असतात, आणि त्या चॅनल प्रोटीनमधून आतमध्ये येणार आहेत ते म्हणजे पोलार मॉलिक्युल्स. ओके, सो त्यासाठी या ठिकाणी चॅनल प्रोटीन पण असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट कुठे गेलं रे, सारखंच फिरतं आहे हे. हां, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज a few ions or molecules are transported across the membrane against their concentration gradient, that is from lower to the higher.
बट काही असे आयन्स आहेत की जे नेचरच्या विरुद्ध काम करतात, असे असतात ना काही आगाऊ. सो दॅट्स वाय ते काय करतात माहिती आहे का, हायर ग्रेडिएशनपासून स्मॉलर ग्रेडिएशनकडे जाण्याऐवजी लोअर ग्रेडिएशनकडून हायर ग्रेडिएशनकडे येत असतात. आता ऑब्वियस गोष्ट आहे, जर आपण उलटं काहीतरी करायला गेलो तर पेलांटी बसणारच. सो दॅट्स वाय यांना काय लागते, एनर्जी लागते. ओके, सो लोअरकडून जेव्हा आपण हायर ग्रेडियंटकडे जाणार आहोत तेव्हा आपल्याला काय लागते, एनर्जी लागते. सो या ठिकाणी एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द ट्रान्सपोर्टेशन अँड दॅट्स वाय याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, विदाऊट एनर्जी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, विथ एनर्जी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. फॉर एक्झाम्पल जे सोडियम आयन्स आहेत, पोटॅशियम आयन्स आहेत, यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी एनर्जी रिक्वायर्ड असते आणि त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, नेक्स्ट आहे सेल वॉल. ॲज यू मे रिकॉल, अ नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज सेल वॉल. सेल वॉल कसा आहे, नॉन लिव्हिंग. सेल कसा आहे, लिव्हिंग. सो सेल वॉल काय आहे, नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर आहे. फॉर्म्स अँड आउटर कवरिंग फॉर द प्लाझ्मा मेम्ब्रान ऑफ फंगाय अँड प्लांट्स. सो प्लांट्स आणि फंगाय यांच्यामध्ये सेल वॉल असणार आहे आणि ते काय करतं, हे प्लाझ्मा मेम्ब्रान आहे. प्लाझ्मा मेम्ब्रानच्या बाहेर एक कवरिंग तयार करण्याचं काम कोण करणार आहे, सेल वॉल. ओके, सो सेल वॉल कोणाकोणामध्ये असतं, फंगाय आणि प्लांट्समध्ये. ॲनिमल्समध्ये पण असतं ना, नाही, ॲनिमल्समध्ये सेल वॉल नसतं. ओके, सो सेल वॉल नॉट ओनली गिव्स शेप टू द सेल and protects to the cell from the mechanical damage and infection, it also helps in cell to cell interaction and provides barrier to undesirable macromolecules. सो आपण याच्या आधी पाहिलं होतं की जे प्रोकॅरियोट्स आहेत त्यांच्यामध्ये जे सेल वॉल असतं तर ते बेसिकली सेलला स्ट्रक्चर देणं किंवा शेप देणं याचं काम करतात. तर याच्यामध्ये पण सेल वॉल तेच काम करतात, पण अजून एक ॲडिशनल त्यांचं वर्क असं आहे की ते जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत जे की सेलला आवश्यक नाही आहेत तर ते मॅक्रोमॉलिक्युल्स सेलच्या आतमध्ये जाऊ नयेत याच्यासाठी पण काम करतात. ओके, याच्यासाठी पण प्रोटेक्शन देतात. नेक्स्ट आहे अल्गे हॅव सेल वॉल मेड अप ऑफ सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, मॅनस अँड मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट. सो जे अल्गे आहेत त्यांच्यामधलं जे सेल वॉल आहे ते कोणापासून बनलेलं आहे, सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, मॅनस अँड कॅल्शियम कार्बोनेट यासारख्या मिनरल्सपासून बनलेलं आहे. ओके, सो हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा आपण रीड करूया की अल्गेमधलं जे सेल वॉल आहे तर ते सेल्युलोज, गॅलॅक्टोज, मेनॉस आणि कॅल्शियम कार्बोनेटसारख्या मिनरल्सपासून बनलेलं आहे. पण जर आपण अदर प्लांट्स पाहिले तर त्यांच्यामध्ये हे जे सेल वॉल आहे तर ते सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन, प्रोटीन्स या सगळ्यांपासून बनलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द सेल वॉल ऑफ अ यंग प्लांट. The primary wall is capable of growth which gradually diminishes as the cell matures, and the secondary wall is formed on the inner that is towards membrane side of the cell. सो आता इथे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक तर आहे प्रायमरी वॉल आणि दुसरा आहे सेकंडरी वॉल. सो यंग प्लांट्स जे आहेत ज्यांची अजून फुल्ली ग्रोथ नाही झाली आहे, त्या अजून मॅच्युअर नाही झालेत, तर त्या प्लांट्समध्ये जे प्रायमरी सेल वॉल आहे तर ते प्रेझेंट असतं आणि ते बेसिकली ग्रोथ करण्याचं काम करतं. बट जसं ते सेल किंवा ते प्लांट मॅच्युअर व्हायला लागेल तसं हे प्रायमरी सेल वॉल डिमिनिश होतं किंवा डिसॅपर व्हायला लागतं आणि फक्त सेकंडरी सेल वॉल असतं जे की ग्रोथ वगैरे काही शो करत नाही. जेवढी काही ग्रोथ करून झालेली आहे तेवढ्यावरच ते सेलला सपोर्ट देण्याचं काम करतं. ओके, सो द मिडल लॅमेला विच इज प्रेझेंट इन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी सेल वॉल इज अ लेअर मेनली ऑफ कॅल्शियम पेक्टेट. याला आपण कॅल्शियमसोबतच मॅग्नेशियम पेक्टेट पण म्हणतो, म्हणजे मॅग्नेशियम पेक्टेटने पण बनलेलं आहे असं पण म्हणतो. नेक्स्ट आहे विच होल्ड्स or glues the different neighboring cells together. The cell wall and middle lamella may be traversed by plasmodesmata which connect the cytoplasm of neighboring cells. सो आता या ठिकाणी हे जे मिडल लॅमेला आहे तर ते कशापासून बनलेलं आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम पेक्टेटपासून, कॅल्शियम पेक्टेट अँड मॅग्नेशियम पेक्टेटपासून, की जे ॲज अ ग्लू म्हणून काम करतात दोन नेबरिंग सेल्सच्या मध्ये. सोबतच जे सेल वॉल आहे आणि जे मिडल लॅमेला आहे तर ते जसं की तुम्ही या ठिकाणी प्लास्मोडेस्माटा पाहिलं असेल, लेट मी शो यू अगेन. हां, सो हे जे आहे लाल लाल बिंदू लाईक बिंदिया, सो हे जे आहेत हे काय आहेत, प्लास्मोडेस्माटा. हे काय काम करतात तर दोन सेल्सच्या सायटोप्लाझमला म्हणजेच दोन सेल्सला जोडण्याचं काम करतात, जेणेकरून एका सेलमधले आयन्स दुसऱ्या सेलमध्ये जातील, त्याच्यामधले काही आवश्यक आयन्स या सेलमध्ये येतील. सो बेसिकली देवाणघेवाण करण्याचे कामं कोण करतं, प्लास्मोडेस्माटा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एंडोमेम्ब्रान सिस्टम. आता या एंडोमेम्ब्रान सिस्टीममध्ये काय काय येतं, सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये येणार आहे आपल्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्यानंतर गॉल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स आणि व्हॅक्यूल. सो हे चारही घटक आपण आता शिकणार आहोत. while each of the membranous organelles is distinct in terms of structure, okay, and function,
मेनी ऑफ दीज आर कन्सिडर टुगेदर ॲज अ एंडोमेम्ब्रान सिस्टम. सो याच्यामधले जे असे ऑर्गॅनल्स आहेत की ज्यांचं फंक्शन आणि त्यांचं फंक्शन एकमेकांशी कोऑर्डिनेटेड आहे, त्यांना आपण म्हणणार आहोत एंडोमेम्ब्रानल सिस्टीम. ज्यांचं फंक्शन यांच्याशी कोऑर्डिनेटमध्ये नाही आहेत त्यांना आपण याच्यामध्ये नाही घेणार. ओके. सो द एंडोमेम्ब्रान सिस्टीम इन्क्लूड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स आणि व्हॅक्यूल. EGLV. आता याचा अर्थ काय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स आणि व्हॅक्यूल. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सिन्स द फंक्शन्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट अँड peroxisomes are not coordinated with the above components, these are not considered as the part of endomembran system. सो हे फक्त 4च ऑर्गॅनल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत का, आपल्या सेलमध्ये आहेत का? तर नाही. याच्या व्यतिरिक्त इतर पण ऑर्गॅनल्स आहेत, पण फक्त या 4 ऑर्गॅनल्सचंच काम एक दुसऱ्यांशी असोसिएटमध्ये आहे किंवा कोऑर्डिनेटमध्ये आहे. दॅट्स वाय फक्त या 4 ऑर्गॅनल्सच्या सिस्टीमला आपण म्हणतो एंडोमेम्ब्रान सिस्टीम. बाकीचे जे आहेत मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट वगैरे त्यांचं काम वेगळं आहे. सो दॅट्स वाय आपण त्यांना याच्यामध्ये नाही घेत. नेक्स्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दॅट इज ER. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप स्टडीज ऑफ यूकॅरियोटिक सेल्स रिव्हील द प्रेझन्स ऑफ अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. रेटिक्युलम म्हणजेच काय? नेटवर्क किंवा जाळीसारखं स्ट्रक्चर. ओके. सो ऑफ टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर्स स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम अँड दॅट इज कॉल्ड ॲज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, म्हणजे असं ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. सो याला आपण काय म्हणणार आहोत? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जे की नेटवर्कसारखं आहे, लाईक जाळीसारखं आहे आणि आपल्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला प्रेझेंट आहे. अगदी आजूबाजूला नाही, थोड्याशा डिस्टन्सवरती आहे, बट न्यूक्लियसच्या भोवताली आहे. सो ER याला आपण थोडक्यात म्हणतो लाडाने प्रेमाने. ओके. सो ER डिवाइड्स द इंट्रासेल्युलर स्पेस. इंट्रासेल्युलर स्पेस म्हणजे काय? सेलच्या आतमधला स्पेस 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. कोणामुळे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममुळे. पहिला पार्ट आहे तो त्याला आपण म्हणणार आहोत ल्युम्युनल पार्ट, म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आतमधला पार्ट. आणि दुसरा पार्ट म्हणजे काय? याच्या बाहेरचा पार्ट, ज्याला आपण म्हणणार आहोत एक्स्ट्रा ल्युम्युनल. ओके. त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझ्मिक पार्ट किंवा सायटोप्लाझम कंपार्टमेंट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ER ऑफन शोज रायबोसोम्स अटॅच टू देअर आउटर सरफेस अँड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बिअरिंग रायबोसोम्स ऑन देअर सरफेस इज कॉल्ड ॲज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा RER. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर एवढ्या भागामध्ये या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वरती काय आहे? दाणे दाणे आहेत आणि त्यालाच आपण म्हणतो रायबोसोम्स. आणि या पार्टमध्ये नाही आहेत. असं का? तर ज्या पार्टमध्ये रायबोसोम्स प्रेझेंट आहेत तो पार्ट असा दाणे दाणे असल्यामुळे रफ होणार. सो त्याला आपण म्हणतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रिझन अजून एक आहे ते आपण नंतर पाहूया. आणि ज्या भागामध्ये असे रायबोसोम्स प्रेझेंट नाही आहेत त्याला आपण म्हणणार आहोत स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, कारण ते स्मूथ असणार. ओके. सो दॅट्स वाय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं डिपेंड अपॉन रायबोसोम्स आहेत की नाही याच्यावरती 2 पार्ट पडतात. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम्स असतील तर, नसतील तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके. सो यांचं काम पाहूया आपण. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज फ्रिक्वेंटली ऑब्झर्व्ड इन दी सेल्स ॲक्टिवली इन्वॉल्व्ड इन प्रोटीन सिंथसाइज अँड सिक्रिशन. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच का प्रोटीन सिंथसाइज करतं? कारण आपण याआधीही बऱ्याचदा पाहिलेलं आहे की जे रायबोसोम्स आहेत ते प्रोटीन सिंथसाइजला हेल्प करतात. सो प्रोटीन सिंथसाइजसाठी हेल्प करणारे रायबोसोम्स रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्याच वरती असल्यामुळे ते प्रोटीन सिंथसाइजमध्ये पार्टिसिपेट करतात. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये रायबोसोम्स नसल्यामुळे ते प्रोटीन सिंथसाइजमध्ये पार्टिसिपेट करत नाही. ओके. सो नेक्स्ट आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतं मग? तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज द मेजर साईट फॉर सिंथसाइज ऑफ लिपिड. लिपिड सिंथसाइज कोण करतं? SER. प्रोटीन सिंथसाइज कोण करतं? RER. ओके. सो इन ॲनिमल सेल्स लिपिड लाईक स्टेरोइडियल हॉर्मोन आर सिंथसाइज्ड इन SER. जर आपण ॲनिमल सेल्समध्ये पाहिलं स्पेसिफिकली तर त्यांच्यामध्ये एक लिपिड लाईक हॉर्मोन प्रोड्यूस होतो, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेरॉइडल हॉर्मोन, आणि जो की SER मध्ये तयार होतो किंवा SER तयार करतं त्याला. नेक्स्ट आहे ते म्हणजे गोल्जी ॲपॅरेटस. थोडासा नॉईस डिस्टर्बन्स आय थिंक की झाला होता मागाशी, बट आता तुम्हाला क्लिअर आवाज ऐकायला येईल. सो गोल्जी ॲपॅरेटसमध्ये आहे कॅमेलिओ गोल्जी. 1898मध्ये यांनी गोल्जी ॲपॅरेटसचा शोध लावला होता. पहिल्यांदा त्यांनी गोल्जी ॲपॅरेटस पाहिलं होतं जे की न्यूक्लियसच्या आजूबाजूला आहे. सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियसच्या बाजूला काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि याच्या बाजूला इथे काय असणार आहे? गोल्जी कॉम्प्लेक्स. ते कसं दिसतं? शकल देखो इसकी, शकल देखो, असं दिसतं हे. ओके. सो हे जे गोल्जी कॉम्प्लेक्स आहे ते थोडंसं ER सारखं आहे, बट याच्यामध्ये स्मूथ ER सारखं आहे असं पण म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये रायबोसोम्स नाही आहेत. ओके. सो नेक्स्ट आहे, आणि हे डेन्स स्ट्रक्चर आहे. डेन्स म्हणजे एकदम असं किचमिटकाला लाईक स्ट्रक्चर आहे.
दिस वर नेम आफ्टर द गॉल्जी बॉडीज आफ्टर हिम. सो ह्याला गॉल्जी यासाठी म्हटलं जातं कारण गॉल्जी नावाच्या सायंटिस्टने ते पहिल्यांदा पाहिलं होतं. दे कन्सिस्ट ऑफ मेनी फ्लॅट डिस्क शेप्ड सॅक्स और सिस्टर्ने. याला आपण सिस्टर्ने म्हणतो. हे जे असं आहे याला आपण म्हणतो सिस्टर्ने. ओके. सो जे की 1.5 मायक्रोमीटर टू 1 मायक्रोमीटर डायमीटर इतपत त्याचं डायमीटर आहे. दीज आर स्टॅक्ड पॅरलल टू इच अदर. ओके. सो हे एकमेकांना असे पॅरलल आहेत. इथे जरी आपण पाहिलं तर याला हे पॅरलल आहे, याला हे पॅरलल आहे. ओके. सो हे सगळे सिस्टर्ने एकमेकांना पॅरलल असतात. नेक्स्ट आहे व्हेरी नंबर्स ऑफ सिस्टर्ने आर प्रेझेंट इन अ गॉल्जी कॉम्प्लेक्स. खूप सारे सिस्टर्ने प्रेझेंट असतात. द गॉल्जी सिस्टर्ने आर कॉन्सेंट्रिकली अरेंज नियर द न्यूक्लियस विथ डिस्टिंक्ट convexes or forming phase and concave trans or the maturing phase. आता हे नेमकं काय आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे इथे आपला न्यूक्लियस आहे. सपोज या ठिकाणी आहे आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके. सो इथे सिस फेज आणि ट्रान्स फेज असतात. आता सिस फेज आणि ट्रान्स फेज म्हणजे काय. सो सिस फेज किंवा जो या ठिकाणी तुम्हाला कॉन्केव पार्ट पाहायला मिळते किंवा ज्याला आपण फॉर्मिंग फेज म्हणतो तो बेसिकली न्यूक्लियसच्या साईडला. सपोज की आता हे न्यूक्लियस आहे तर न्यूक्लियसच्या साईडला कोणतं आहे हे रिजन आहे. ओके. आणि न्यूक्लियसच्या अपोजिट म्हणजे न्यूक्लियसच्या लांब कोणतं आहे हे रिजन आहे. ओके. सो या रिजनला आपण म्हणणार आहोत फॉर्मिंग फेज आणि या रिजनला आपण म्हणणार आहोत ट्रान्स फेज. ट्रान्स फेज कसा असतो कॉन्केव असतो. फॉर्मिंग फेज कसा आहे कॉन्व्हेक्स आहे. त्याला आपण सिस फेज असंही म्हणतो फॉर्मिंग फेजला. सो फॉर्मिंग फेज म्हणजे जो न्यूक्लियसच्या जवळ आहे कारण त्या ठिकाणाहूनच जे आपले वेसिकल्स वगैरे आहेत तर ते फॉर्म व्हायला सुरुवात होणार आहे आणि ॲट दी एंड इथपर्यंत फॉर्मेशन कंप्लीट होणार आहे. ओके. सो याला आपण मॅच्युरिंग फेज पण म्हणतो, याला आपण फॉर्मिंग फेज म्हणतो, याला आपण सिस पण म्हणतो, याला आपण ट्रान्स पण म्हणतो. हे कसं आहे कॉन्व्हेक्स आहे, हे कसं आहे कॉन्केव आहे. ओके. आय होप की क्लिअर असेल. खूप आंडूगुंडू केलं होतं मी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रान्स फेज आणि सिस फेज. हे इंटरकनेक्टेड आहेत ना. बघा ना या ठिकाणी आहे आपला ट्रान्स फेज, या ठिकाणी आहे आपला सिस फेज. दोघं कसे आहेत इंटरकनेक्टेड आहेत, एकमेकांना कनेक्टेड आहेत. नेक्स्ट आहे द गॉल्जी ॲपॅरेटस प्रिन्सिपली फॉर्म्स द फंक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल्स. सो बेसिकली हे काय करतात पॅकिंगचं काम करतात, पॅक करायचं काम करतात. टू बी डिलिवर्ड इदर टू दी इंट्रासेल्युलर टार्गेट्स ऑर सिक्रेटेड आउटसाइड द सेल. सो बेसिकली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जे काही प्रोटीन किंवा जे काही वॅसिकल जे पण लिपिड्स वगैरे जे काही तयार होईल त्याला एक पॅकिंग करण्याचं काम किंवा एक प्रॉपर स्ट्रक्चर देण्याचं काम कुठे होतं गॉल्जीमध्ये. गॉल्जीमध्ये ते पॅकिंग झाल्यानंतर ते एकतर सेलमध्ये कुठे पाहिजे असेल तर वापरलं जातं किंवा सेलमध्ये कुठे नको असेल तर ते सेलच्या बाहेर पाठवलं जातं. ओके. सो ते आतमध्ये एकतर इंटरसेल्युलर कामासाठी फंक्शनसाठी वगैरे वापरलं जातं किंवा सेलच्या आउटसाईड एक्स्ट्रा सेल्युलर पार्टमध्ये वापरलं जातं. सो मटेरियल टू बी पॅकेज्ड इन द फॉर्म ऑफ वेसिकल्स फ्रॉम द एंडोप्लाज्मिक रेटिकुलम फ्यूज विद द सिस फेज ऑफ द गॉल्जी कॉम्प्लेक्स अँड मूव टुवर्ड्स द मॅच्युरिंग फेज. इसका मतलब क्या होता है. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे काय आहे आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये काही वेसिकल्स तयार होतात. ओके. सो हे जे वेसिकल्स आहेत किंवा हे जे प्रोटीन किंवा लिपिडचे जे असे गोळे तयार होतात तर हे गोळे आधी सिस फेजमध्ये येतात. सिस फेजमध्ये आल्यानंतर इथे ते पूर्ण पॅकेजिंग होतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये पॅकेजिंग झाल्यानंतर ॲट दी एंड हे वेसिकल्स या ट्रान्स फेजमधून बाहेर पाठवले जातात पूर्ण पॅकेजिंग वगैरे झाल्यानंतर. सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून कुठे येतं गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या सिस फेजमध्ये. जाताना कुठून बाहेर जातं ट्रान्स फेजमधून किंवा मॅच्युरिंग फेजमधून. ओके. फेज नाही आला. नेक्स्ट आहे दिस एक्सप्लेन्स वाय द गॉल्जी ॲपॅरेटस रिमेन्स इन क्लोज असोसिएशन विथ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं इधर गया भाई हमारा सेल. हां इथे आहे आपला सेल. सेलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आजूबाजूला तुम्हाला या ठिकाणी गॉल्जी कॉम्प्लेक्स पाहायला मिळते. तर हे ERच्या आजूबाजूला का आहे तर रिझन हेच आहे की इथे ते वेसिकल्स तयार झाल्यानंतर लगेच इथून पॅकेजिंग करून बाहेर सोडता यावेत यासाठी गॉल्जी कॉम्प्लेक्स जे आहे तर ते ERच्या आजूबाजूला असतं. ओके. म्हणजे जवळ असतं. चला रिटर्न येऊया आपण. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे a number of proteins synthesized by ribosome on the ER are modified in the cisternae of the Golgi apparatus before they are released from its trans phase. So जे proteins सिंथसाइज केलेले आहेत रायबोझोमने. कुठल्या रायबोझोमने ERवरती रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती असलेल्या रायबोझोम्सने जे काही प्रोटीन्स सिक्रेट केलेले आहेत किंवा तयार केलेले आहेत त्यांना मॉडिफाय करण्याचं काम गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये केलं जातं. ते सिस्टर्नेमध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या सिस्टर्नेमध्ये सिस फेज करून एंटर करतात आणि मॅच्युअर वगैरे होऊन ट्रान्स फेजमधून बाहेर पडतात. ओके. गॉल्जी ॲपॅरेटस इज द इम्पॉर्टंट साइट ऑफ फॉर्मेशन ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. ये भाई बहुत सारा इंपॉर्टेंट है, महा इंपॉर्टेंट.
सो इथे जर आपण पाहिलं गॉल्जी ॲपॅरेटसमध्ये हे एक इम्पॉर्टंट साईट आहे. कोणाचं इथे काय फॉर्मेशन केलं जातं, ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड. सो गॉल्जी ग्लायको असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स या ठिकाणी बेसिकली फॉर्म केले जातात. हे फॉर्मिंग साईट आहे, इम्पॉर्टंट साईट आहे. नेक्स्ट आहे लायझोझोम्स. सो दीज आर membrane bound vesicular structures formed by the process of packaging in the Golgi apparatus. सो गॉल्जी ॲपॅरेटसमध्ये काय होतं, पॅकेजिंग होतं. ओके, सो हे जे मेम्ब्रान बाउंड वेसिकल्स आहेत ते याच पॅकेजिंगमधून बाहेर पडलेले वेसिकल्स आहेत किंवा वेसिक्युलर स्ट्रक्चर्स आहेत. द आयसोलेटेड लायबोझोमल वेसिकल्स हॅव बीन फाउंड टू बी व्हेरी रिच इन ऑलमोस्ट ऑल टाईप ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम्स. फॉर एक्झाम्पल हायड्रोलायसिस आहे, कार्बोहायड्रेज आहे, प्रोटीएज आहे, लायपेज आहे. सो ऑप्टिमली ॲक्टिव्ह ॲट दी ॲसिडिक पीएच. आणि हे जर आपण पाहिलं लायझोझोम्स तर हे ॲसिडिक पीएचवरती ॲक्टिव्ह असतात, म्हणजे यांचं ऑप्टिमम पीएच जे आहे तो कसा आहे, ॲसिडिक आहे. दिस एन्झाईम्स आर कॅपेबल ऑफ डायजेस्टिंग कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स. सो लायपेज काय करणार, लिपिडला डायजेस्ट करण्याचं काम करणार. प्रोटीएस प्रोटीनला डायजेस्ट करण्याचं काम करणार. कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करण्याचं काम करणार. सो हे सगळे लायझोझोम्स आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे ते म्हणजे वॅक्युल्स. वॅक्यूल आणि लायझोझोम्समध्ये कुठले एन्झाईम्स असतात हे पण विचारलं जाऊ शकतं. तर ते आहेत हायड्रोलायसिस. ओके, सो हायड्रोलायसिस एन्झाईम्स कोणामध्ये असतात, लायझोझोम्समध्ये असतात. त्याची नावं आपण आत्ताच पाहिली. लायपेज आहे, प्रोटेज आहे. लायपेज लिपिडला डायजेस्ट करणार, प्रोटेज प्रोटीनला डायजेस्ट करणार. ओके, सो नेक्स्ट आहे वॅक्युल्स. द वॅक्यूल इज द मेम्ब्रान बाउंड स्पेस फाउंड इन दी सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये एक मेम्ब्रान बाउंड स्पेस आहे. स्पेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ते जर प्लांट सेल असेल तर असं सेंटरवरती प्रेझेंट असणार आहे, याला आपण सेंट्रल वॅक्यूल म्हणतो. आणि जर ॲनिमल सेल असेल तर इथे कुठेतरी कोपऱ्यात वगैरे प्रेझेंट असणार आहे. इथे नाही दाखवले, बट ते खूप छोटे छोटे असतात आणि इथे कुठेतरी असे प्रेझेंट असतात. एकापेक्षा अधिक पण असू शकतात. ओके, सो आता यांचं काम काय आहे, तर इट कंटेन्स वॉटर, सॅप, एक्सक्रिएटरी प्रोडक्ट अँड अदर मटेरियल्स विच आर नॉट युजफुल फॉर दी सेल. जे सेलसाठी आवश्यक नाही असं सगळा कचरा थोडक्यात वॅक्युल्समध्ये प्रेझेंट असतो. ओके, सो आपण याला कचरा, डस्टबिन असं काहीतरी म्हणू शकतो. बट बेसिकली याच्यामध्ये असे काही सबस्टन्सेस आहेत की जे आता युजफुल नाही आहेत, बट सेलला फ्युचरमध्ये कधीतरी युजफुल होऊ शकतात. असे काही सबस्टन्स याच्यामध्ये असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द वॅक्यूल इज बाउंड बाय अ सिंगल मेम्ब्रान कॉल्ड ॲज टोनोप्लास्ट. सो वॅक्यूलचं जे मेम्ब्रान आहे, बेसिकली सपोज की हा एक आपला वॅक्यूल आहे. सो हे जे वॅक्यूलचं मेम्ब्रान आहे याला आपण म्हणणार आहोत टोनोप्लास्ट. आणि हे सिंगल मेम्ब्रानवाला आहे. जर आपण मायटोकॉन्ड्रिया किंवा आपलं हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे जर पाहिलं तर हे डबल मेम्ब्रान बाउंड असतं, बट आपलं वॅक्यूल सिंगल मेम्ब्रान बाउंड आहे. ओके, सो नेक्स्ट आहे इन प्लांट सेल्स द वॅक्यूल्स कॅन ऑक्युपाय टू 90% ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द सेल. सो प्लांट सेलमध्ये जर आपण पाहिलं असं काहीतरी प्लांट सेल असतं, तर प्लांट सेलमध्ये एवढा पूर्ण भाग हा वॅक्यूलने ऑक्युपाय केलेला असतो, म्हणजे अराउंड 90% भाग हा वॅक्यूलने ऑक्युपाय केलेला असतो. आणि बाकी मग छोटे तुकडे न्यूक्लियस, इथे कुठेतरी मायटोकॉन्ड्रिया, इथे सगळे रायबोझोम, लायसोसोम्स वगैरे असतात. ओके, सो आता प्लांटमध्ये हे जे टोनोप्लास्ट आहे म्हणजे वॅक्यूलचं जे मेम्ब्रान आहे, तर इथे काय होतं, प्लांटमध्ये मोस्टली सगळे आयन्स मटेरियल म्हणजे जे पण युजफुल सबस्टन्सेस आहेत ते कुठे असतात, त्या सायटोप्लाझममध्ये असतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर सायटोप्लाझममध्ये जे आपलं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे ते कसं आहे, लोअर आहे दॅन दी वॅक्यूल. म्हणजे बेसिकली वॅक्यूलमधून गोष्टी बाहेर यायला पाहिजेत, कारण वॅक्यूलमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, परंतु इथे काय होतं, कॉन्सन्ट्रेशनच्या उलटं चाललेलं आहे आणि लोअरमधून हायरमध्ये सबस्टन्स चाललेले आहेत, सगळे ऑब्जेक्ट्स वगैरे चाललेले आहेत. सो हे कसं आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच्या अगेन्स्ट आहे, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट या ठिकाणी फ्लो चालू आहे. नेक्स्ट आहे इन अमिबा द कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्यूल इज इम्पॉर्टंट फॉर एक्सक्रिएशन. अमिबामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे वॅक्यूल कॉन्ट्रॅक्ट वगैरे होत असतं, त्याच्यामधून जे एक्सक्रिएटरी मटेरियल आहे तर ते बाहेर पडत असतं. सो ते एक्सक्रिएशनसाठी इम्पॉर्टंट आहे. मेनी सेल्समध्ये फॉर एक्झाम्पल प्रोटिस्टमध्ये वगैरे जे फूड वॅक्यूल आहेत आर फॉर्म्ड बाय एनगल्फिंग द फूड पार्टिकल्स. सो यांच्यामध्ये बेसिकली जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये एंडोसायटोसिस किंवा एक्झोसायटोसिस वगैरे होतं. याचा अर्थ काय, तर यांच्यामध्ये सपोज की हा आहे एखाद्या कुठल्या तरी प्रोटिस्टचा फूड वॅक्यूल, तर याच्यामध्ये जे फूड मटेरियल आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा काय त्याचं नाव लायझोझोम्स त्याला ब्रेकडाऊन वगैरे करणारे या सगळ्या गोष्टी होतात आणि मग हे फूड मटेरियल याच्या आतमध्ये एंटर होतं. सो त्याला आपण एंडोसायटोसिस म्हणतो. काही फूड मटेरियल जर नको असेल त्याच्या बाहेर जातं त्याला आपण एक्झोसायटोसिस म्हणतो. सो बेसिकली फूड आतमध्ये वगैरे एनगल्फ करण्यासाठी पण फूड वॅक्यूल असणार आहे कोणामध्ये, प्रोटिस्टमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. आता आपण एंडोमेम्ब्रान सिस्टीममधून बाहेर पडतोय. एंडोमेम्ब्रान सिस्टीममध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं होतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम,
त्यानंतर आपण पाहिलं गोल्जी कॉम्प्लेक्स, त्यानंतर होतं लायझोझोम्स आणि ॲट दी एंड होतं काय त्याचं नाव व्हॅक्युल्स. आता नेक्स्ट आपण पाहतोय मायटोकॉन्ड्रिया. सो लेट अस स्टार्ट विथ अनदर इम्पॉर्टंट थिंग दॅट इज मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया सिंग्युलर असेल तर मायटोकॉन्ड्रियन. नेक्स्ट आहे अनलेस स्पेसिफिकली स्ट्रेन्ड आर नॉट विजिबल अंडर दी मायक्रोस्कोप. जोपर्यंत आपण मायटोकॉन्ड्रियाला स्ट्रेन करत नाही, स्ट्रेनिंग केल्यानंतर ते असं ग्रीनसारखं कलर दाखवतं आणि त्यानंतर आपण मायटोकॉन्ड्रिया सेलमधलं ऑब्झर्व करू शकतो. कारण रिझन असं आहे की हे इझिली आपण बघू शकत नाही, दॅट्स वाय त्याला स्टेनिंग करणं गरजेचं आहे. आणि स्टेनिंग केल्यानंतर ते स्ट्रेन घेतं आणि स्ट्रेन घेतल्यानंतरच आपण ते काय काम करतं, कसं करतं वगैरे सगळं पाहू शकतो. सो द नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया पर सेल इज व्हेरिएबल डिपेंडिंग ऑन द physiological activity of the cell. So there are two membranes, first is outer membrane and second is inner membrane. So dividing its lumen distinctly into two aqueous compartment, that is the outer compartment and the inner compartment. The inner compartment is filled with a dense homogeneous substance called as matrix. So जे inner compartment आहे याच्यामध्ये काय आहे, मॅट्रिक्स आहे. ओके, सो यू कॅन सी हे काय आहे, मॅट्रिक्स आहे इनर कंपार्टमेंट किंवा इनर मेम्ब्रानच्या आतमध्ये. नेक्स्ट आहे द आउटर मेम्ब्रान फॉर्म्स द कंटिन्युअस लिमिटिंग बाउंड्री ऑफ द ऑर्गॅनल. द इनर मेम्ब्रान फॉर्म्स अ नंबर ऑफ इनफोल्डिंग्स कॉल्ड ॲज क्रिस्टे. एक असेल तर क्रिस्टा, मल्टिपल किंवा प्ल्युरल असेल तर क्रिस्टा. ओके, क्रिस्टे. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं हे जे आहे फोल्डिंग्स याला आपण म्हणणार आहोत क्रिस्टे. मग असे आपण गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये पाहिले होते ते होते सिस्टरने. सो हे आहेत क्रिस्टे. नेक्स्ट आहे द क्रिस्टे इन्क्रीजेस द सरफेस एरिया. सो हे क्रिस्टे का असतात, बेसिकली सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी क्रिस्टे असतात. द टू मेम्ब्रान्स हॅव देअर ओन स्पेसिफिक एन्झाइम्स असोसिएटेड विथ द मायटोकॉन्ड्रियल फंक्शन. मायटोकॉन्ड्रिया आर द साईट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. मायटोकॉन्ड्रियामध्ये एरोबिक रेस्पिरेशन केलं जातं. आपण आय थिंक की पाहिलं होतं क्रेप्स सायकल आहे, ETCR आहे. या सगळ्या सायकल्स कुठे होतात, मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात. सो मायटोकॉन्ड्रियामध्ये बेसिकली एरोबिक रेस्पिरेशन होतं, त्याच्यामध्ये एनर्जी जनरेट होते. सो दे प्रोड्यूस सेल्युलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. हेच दे आर कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ द सेल. द मॅट्रिक्स ऑल्सो पजेसेस सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल. सो याच्यामध्ये काय आहे, सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल आहे. सिंगल स्ट्रँडेड DNA मॉलिक्यूल प्रेझेंट असणार आहे कोणामध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये. अ फ्यू RNA मॉलिक्यूल्स पण असतात. मी दाखवलंच नाही, या ठिकाणी आहे. सो याच्यामध्ये काही फ्यू RNA मॉलिक्यूल्स पण असतात. रायबोझोम्स आहे, कोणता आहे, 70S वाला रायबोझोम आहे. ओके, पूर्ण सेलमध्ये 80Sचे असतात, बट मायटोकॉन्ड्रियामध्ये रायबोझोम कितीचा आहे, 70Sचा आहे. S म्हणजे स्वेटबग. अँड दी कंपोनंट्स रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी जे पण आवश्यक सबस्टन्सेस किंवा कंपोनंट्स असणार आहेत ते सगळं याच्यामध्ये असतं. बेसिकली मायटोकॉन्ड्रिया म्हणजे ना, आधी पूर्वीच्या काळी म्हणजे खूप आधी मायटोकॉन्ड्रिया एक सेपरेट ऑर्गॅनल होतं, म्हणजे सेलच्या बाहेर असायचं ते. बट हळूहळू ते सेलमध्ये मर्ज झालं, त्याच्यामुळे मायटोकॉन्ड्रिया एक सेपरेट सेल होतं. मायटोकॉन्ड्रिया फक्त त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचं एक सेपरेट सेल होतं. आणि ते सेपरेट असल्यामुळे त्याच्यामध्ये इनबिल्ड DNA आहे, त्याच्यामध्ये इनबिल्ड RNA आहे, प्रोटीन सिंथेसिस सिस्टीम आहे, ही सगळी त्याच्यामध्ये आहे. आणि ते जेव्हा सेलमध्ये मर्ज झालं तेव्हाही त्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे ऑर्गॅनल्स राहिलेले आहेतच. ओके, सो दॅट्स वाय त्याच्यामध्ये DNA वगैरे सगळं काही प्रेझेंट आहे. सो जरी आपल्या बॉडीमधल्या एखाद्या सेलमधलं न्यूक्लियस आपण जरी रिमूव्ह केलं तरी त्याच्यामध्ये DNA राहतं, कारण का तर मायटोकॉन्ड्रियामध्ये वगैरे DNA आहे. सो द मायटोकॉन्ड्रिया डिवाइड बाय फ्युजनने वगैरे डिवाइड होतं ते. सिम्पल फ्युजन वगैरे, बायनरी फ्युजन तुम्ही पाहिलं असेलच प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये. नेक्स्ट आहे प्लास्टिड्स. प्लास्टिड्स आर फाउंड इन ऑल प्लांट सेल्स अँड इन युग्लिनॉइड्स. सो प्लास्टिड्स आपल्याला सगळ्या प्लांट सेल्समध्ये आणि युग्लिनॉइड म्हणजे काय, प्रोटिस्टामधले जे युग्लिनॉइड्स आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. दीज आर इझिली ऑब्झर्व्ड अंडर दी मायक्रोस्कोप ॲज दे आर लार्ज. ते थोडे मोठे असतात आणि वी कॅन इझिली ऑब्झर्व देम विदाउट स्टेनिंग बिनिंग असल्या काय न करता. सो दे बिअर सम स्पेसिफिक पिगमेंट्स अँड थस इम्पार्टिंग स्पेसिफिक कलर्स टू दी प्लांट्स. याच्यामध्ये काही पिगमेंट्स असतात की ज्याद्वारे प्लांट्सला कलर वगैरे मिळतो. सो बेस्ड ऑन द टाईप ऑफ पिगमेंट्स प्लास्टिड्स कॅन बी क्लासिफाईड इन टू क्लोरोप्लास्ट. ह्याच्यामध्ये ग्रीन कलरचे पिगमेंट असतात. क्रोमोप्लास्टमध्ये कलरफुल पिगमेंट्स असतात आणि ल्युकोप्लास्टमध्ये व्हाईट कलरचे पिगमेंट्स असतात. सो कधीही ल्युको याचा अर्थ काय, कलरलेस आहे. ओके, व्हाईट पण म्हणता येणार नाही, कलरलेस आपण म्हणू शकतो. ओके, सो नेक्स्ट आहे क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल अँड कॅरोटिनॉइड पिगमेंट विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रॅपिंग लाईट एनर्जी इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. क्लोरोप्लास्टमध्ये काय असतं, क्लोरोफिल असतं, ऑब्वियसली फोटोसिंथेसिससाठी असणार आहे. इन द क्रोमोप्लास्ट फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड पिगमेंट्स लाईक कॅरोटीन, झॅन्थोफिल अँड ओदर्स आर प्रेझेंट.
क्रोमोप्लास्टमध्ये कॅरोटिनॉइड आहे जे की समथिंग ऑरेंज कलरचं असतं. झॅन्थोफिल वगैरे सगळे प्रेझेंट आहेत. कलर पिगमेंट आहे ते सगळे. दिस गिव्स द पार्ट ऑफ द प्लांट येलो, रेड, ऑरेंज वॉट एव्हर कलर असेल तो मिळणार आहे. The leucoplasts are the colorless plastids of varied shapes, sizes with stored nutrients. सो बेसिकली ल्युकोप्लास्टमध्ये काही न्यूट्रियंट स्टोअर केलेले असतात. अमायलोप्लास्ट त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. अमायलोप्लास्ट आहे, इलिओप्लास्ट आहे, एरोलोप्लास्ट आहे. ओके, सो अमायलोप्लास्टमध्ये काय स्टोअर केलं जातं? कार्बोहायड्रेट किंवा स्टार्च. फॉर एक्झाम्पल पोटॅटो वगैरेमध्ये अमायलोप्लास्ट असणार. नेक्स्ट आहे इलिओप्लास्टमध्ये ऑइल वगैरे स्टोअर करून ठेवलं जातं, फॅट स्टोअर करून ठेवलं जातं. नेक्स्ट आहे एलेरोप्लास्ट, त्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे स्टोअर केलं जातं. ओके, सो तुम्ही या ठिकाणी क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे आहे आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन वगैरे आहे. हे जे सगळे आहे त्याला आपण ग्रॅनम म्हणतो. यातल्या एका कॉईनसारखे आहेत ना ते, एका कॉईनला आपण थॅलाकॉइड म्हणतो, त्या पूर्ण बंचला आपण ग्रॅनम म्हणतो. आणि हे जे मध्ये असं ब्रिजसारखं स्ट्रक्चर आहे दोन ग्रॅनाला वगैरे जोडणारं, त्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रोमा लॅमेला. आणि हे जे आहे हे आहे स्ट्रोमा. ओके, सो हे आहे स्ट्रोमा, हे आहे ग्रॅना आणि जास्त असेल तर ग्रॅनम. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेजॉरिटी ऑफ क्लोरोप्लास्ट. मेजॉरिटी ऑफ द क्लोरोप्लास्ट ऑफ ग्रीन प्लांट्स आर फाउंड इन द मेझोफिल सेल्स ऑफ द लीव्स. लीव्समध्ये मेझोफिल सेल्स असतात. आपण इथेच पाहिलं होतं आय थिंक प्रिवियस व्हिडिओमध्ये. लेट मी अगेन शो यू. हां, ते आहे ते. ओके, सो हे जे आहे त्याला आपण म्हणतो मेसोफिल सेल्स, जे की प्रेझेंट असतात आपल्या लीव्समध्ये, आपल्या म्हणजे प्लांट्सच्या लीव्समध्ये. आणि हे राऊंड आणि ओवल यांचा शेप आहे. ओके, चलो फिर से चलो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हां चला ट्रॅव्हल करून आलेलो आहोत आपण. नेक्स्ट आहे दीज आर लेन्स शेप्ड ओवल स्पेरिकल डिस्कॉइड और इवन रिबन लाइक ऑर्गॅनल्स हॅविंग व्हेरिएबल लेंथ दॅट इज 5 to 10 मायक्रोमीटर अँड विड्थ अराउंड 2 to 4 मायक्रोमीटर. So their number varies from 1 per cell of the Chlamydomonas, a green alga, to 20 to 40 per cells in the mesophyll. So depend upon की सेल केवढा आहे, कॅपॅसिटी केवढी आहे, त्यानुसार जर आपण क्लेमायडोमोनास म्हटलं तर ऑलरेडी ते सिंगल सेल्ड आहे, तर त्याच्यामध्ये एकच असणार आहे, दॅट इज क्लोरोप्लास्ट. बट जर आपण मिसोफिल वगैरे घेतला तर त्याच्यामध्ये खूप सारे सेल्स आहेत, सो त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. ओके, सो लाईक मायटोकॉन्ड्रिया, द क्लोरोप्लास्ट आर ऑल्सो डबल मेम्ब्रान बाउंड. 2 मेम्ब्रान आहेत, इनर आणि आउटर मेम्ब्रान आहे. After that, next of the two, the inner chloroplast membrane is relatively less permeable. जे आतलं मेम्ब्रान आहे, इनर मेम्ब्रान जे आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हां हे जे आहे आतलं मेम्ब्रान, तर ते कसं आहे म्हणजे कमी थोडंसं परमिएबल आहे कंपॅरेटिव्ह टू दी आउटर मेम्ब्रान. ओके, द स्पेस लिमिटेड बाय द इनर मेम्ब्रान ऑफ द क्लोरोप्लास्ट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. सो हा जो स्पेस आहे इनर मेम्ब्रानच्या आतमधला, म्हणजे हा खालचा जो ग्राउंड स्पेस आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रोमा. अ नंबर ऑफ ऑर्गनाइज्ड फ्लॅटन मेम्ब्रानस सॅक्स आर कॉल्ड एज थॅलाकॉइड्स. सो हे जे लाईक गोल कॉइन्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत थॅलाकॉइड. आर प्रेझेंट इन द स्ट्रोमा. थॅलाकॉइड्स आर अरेंज्ड इन द स्टॅक्स. स्टॅक्स म्हणजे असं एक जसं की आपण पुस्तकं रचतो त्याप्रमाणे त्यांनी कॉइन्स रचलेत, म्हणजे थॅलाकॉइड रचलेत, आणि त्या रचनेला आपण म्हणणार आहोत ग्रॅना. ओके, सिंग्युलर असेल तर ग्रॅनम. नेक्स्ट आहे or the intergranate thylakoids. Okay, so in addition there are flat membranous tubule. सो मेम्ब्रानस ट्युब्युल्स पण यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रोमा लॅमेला, जे की कनेक्टिंग आहेत, म्हणजे कनेक्शन करतात बिटवीन 2 ग्रॅनम. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे गेलं रे, हां नेक्स्ट आहे द मेम्ब्रान ऑफ द थॅलाकॉइड एन्क्लोजेस अ स्पेस कॉल्ड ॲज ल्युमेन. सो आता या ठिकाणी ल्युमेन एक स्पेस आहे. ल्युमेन म्हणजे काय? द मेम्ब्रेन ऑफ द थॅलाकॉइड एन्क्लोजेस अ स्पेस कॉल्ड एज ल्युमेन. सो तुम्ही जर इथे पाहिलं, लेट मी झूम, यांच्यामध्ये जो या ठिकाणी स्पेस आहे त्याला आपण बोलणार आहोत ल्युमेन. ओके, सो थॅलाकॉइडच्या आतमधल्या स्पेसला आपण म्हणतो ल्युमेन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट कंटेन्स एन्झाईम. सो हे जे स्ट्रोमा आहे या ठिकाणी एन्झाईम्स वगैरे प्रेझेंट असतात, कारण यांना पुढे फोटोसिंथेसिस पण करायचं आहे. सो दॅट्स वाय यांच्यामध्ये एन्झाईम प्रेझेंट असतात, जे की कार्बोहायड्रेट प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करतात. इट ऑल्सो कंटेन्स स्मॉल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर DNA. स्मॉल आहे, डबल स्ट्रँडेड आहे, सर्क्युलर आहे, कोण DNA. ओके, स्मॉल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर DNA प्रेझेंट आहे. आणि रायबोझोम्स पण प्रेझेंट आहेत. क्लोरोफिल पिगमेंट आर प्रेझेंट इन द थॅलाकॉइड. थॅलाकॉइडच्या आतमध्ये क्लोरोफिलचे पिगमेंट प्रेझेंट असतात. द रायबोझोम्स ऑफ द क्लोरोप्लास्ट आर स्मॉलर, आणि कितीचे आहेत? 70 Sचे आहेत. सो मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि क्लोरोप्लास्ट दोघांमध्येही जे रायबोझोम्स आहेत तर ते 70 Sचे आहेत. दॅन द सायटोप्लाझमिक रायबोझोम्स आर 80 S. आणि जे सायटोप्लाझममध्ये असणारे रायबोझोम्स आहेत ते कसे आहेत? 80 Sचे आहेत. पण मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमधले रायबोझोम्स कसे आहेत? 70 Sचे आहेत. ओके, सो आता आपण पाहतो रायबोझोम्स. फायनली तुम्हाला हे S-20 काय आहे हे कळेल याच्यामध्ये.
सो बेसिकली जर आपण पाहिलं तर रायबोझोम्सचे 2 युनिट असतात, एक लार्ज आणि एक स्मॉल युनिट असतो. ओके, याला आपण सब युनिट बोलतो. सो रायबोझोम्स आर द ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. ग्रॅन्युलर म्हणजे असे दाणे दाणे असतात. फर्स्ट ऑब्झर्व्ड अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ॲज डेन्स पार्टिकल बाय जॉर्ज पेलाडे in 1953. They are composed of ribonucleic acid, that is RNA, and protein, and are not surrounded by any membrane. हे नॉन मेम्ब्रान आहे, त्यांच्याभोवती कोणतेही मेम्ब्रान नाही आहे. याच्यामध्ये प्रोटीन, हे कशापासून बनलेले आहेत, प्रोटीन आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड. द युकॅरियोटिक रायबोझोम्स आर 80S while the prokaryotic ribosomes are 70S. युकॅरियोटिक सेल्समध्ये रायबोझोम्स किती आहेत, 80S. त्यातल्या त्यात क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियामधले किती आहेत, 70S आहेत. आणि प्रोकॅरियोटिकमधले किती आहेत, 70S आहेत. ओके, सो इच रायबोझोम हॅज 2 सब युनिट्स, दॅट इज लार्जर अँड स्मॉलर सब युनिट. जर आपण 70S रायबोझोम पाहिलं तर 70S रायबोझोममधला जो लार्जर युनिट असतो तर तो असतो, लेट मी शो, 70S मधला जर आपण लार्जर युनिट पाहिला तर तो असतो 50Sचा आणि स्मॉलर असतो तो म्हणजे 30Sचा. पण जेव्हा हे दोघं कंबाईन होतात तेव्हा यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो 70S, त्याला आपण 80S नाही म्हणत. ओके, सो एक म्हणजे एक जेव्हा कंबाईन स्ट्रक्चर तयार होतं 2 रायबोझोम्स मिळून तेव्हा आपण त्याला म्हणतो 70S. हेच जर आपण 80Sमध्ये पाहिलं तर हा असणार आहे 60Sचा आणि हा असतो 40Sचा. आता यांची ॲक्च्युअल सम जर आपण केली तर ती किती होतं, 100 होतं. बट या ठिकाणी 100S आहे का, नाही. तर या ठिकाणी होतं 80S. ओके, कारण जेव्हा आपण 60 आणि 40ला कंबाईन करतो तेव्हा आपल्याला 80S रायबोझोम्स मिळतात. सो या ठिकाणी एस म्हणजे काय, स्वेडबर्ग्स युनिट आहे, स्टँड्स फॉर सेडिमेंटेशन कोएफिशियंट अँड इट इज इनडायरेक्टली अ मेजर ऑफ डेन्सिटी अँड साईज. सो याचा एस याचा अर्थ काय होतो की ते काय आहे, मेजरमेंट आहे कोणाचं, रायबोझोम्सच्या डेन्सिटी आणि साईजचं. सो बोथ 70S and 80S रायबोझोम्स आर कंपोज्ड ऑफ 2 सब युनिट्स. आणि दोघांमध्ये हे 2 सब युनिट आहेत, कोणते कोणते आहेत ते आपण आत्ताच पाहिलं. नेक्स्ट आहे सायटोस्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय, बेसिकली आपल्या बॉडीमध्ये पण स्केलेटन आहे ते काय प्रोव्हाइड करतं, स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतं. तर त्याचप्रमाणे प्रत्येक सेलचं स्वतःचं असं एक स्केलेटन आहे जे की सेलला एक प्रॉपर स्ट्रक्चर देणार आहे आणि त्याचा शेप मेंटेन ठेवायला हेल्प करणार आहे. ओके, सो अँड elaborate network of filamentous proteinous structures present in the cytoplasm is collectively referred as the cytoskeleton. एक फिलामेंटस स्ट्रक्चर सेलमध्ये प्रेझेंट असतं. तुम्ही जर फक्त वरवर सेल पाहिला म्हणजे सेलला म्हणजे जस्ट आपण असं वरून पाहिलं त्याच्यामधले कोणतेही पार्ट्स वगैरे न रिमूव्ह करता, तर जसं की सपोज हा सेल आहे, आपण प्लांट सेल घेऊया, तर याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन्स वगैरे पाहायला मिळतात, असे फिलामेंटस लाईन्स पाहायला मिळतात. ओके, सो हे जे नेटवर्क आहे हे काय आहे, याला आपण म्हणतो सायटोस्केलेटन. So the cytoskeleton is a cell in a cell are involved in many functions such as mechanical support, motility, maintenance of shape of cell, etc. सो हे जे सायटोस्केलेटन आहे याचे बरेचसे फंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल एखाद्या सेलला एक मेकॅनिकल सपोर्ट देणं, मोटिलिटीसाठी हेल्प करणं, मेंटेनन्स म्हणजे सेलला प्रॉपर मेंटेन ठेवणं, सेलच्या शेपला मेंटेन ठेवणं, हे सगळे कामं कोणाचे आहेत, सायटोस्केलेटनची. सो आता याचं आपण थोडक्यात स्ट्रक्चर पाहूया. हे सगळं आपण 8.58 आणि 8.59साठी पण पाहतो आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी सेक्शन ऑफ सिलिया और फ्लॅजला दाखवलेला आहे. पहिला जो आहे तर तो डायग्राम आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफमधून कसा दिसेल हे आहे आणि दुसरा आहे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. ओके, सो आधी आपण सिलिया आणि फ्लॅजला पाहूया आणि मग आपण डायग्रामकडे जाऊया. सिलिया सिंग्युलर आहे सिलियम, फ्लॅजेला सिंग्युलर आहे फ्लॅजेलम, आर हेअर लाईक आउटग्रोथ्स ऑफ द सेल मेम्ब्रान. सेल मेम्ब्रानवरती सिलिया असतात फॉर द लोकोमोशन, फ्लॅजेला फॉर द मोटिलिटी. सिलिया आर स्मॉल स्ट्रक्चर्स विच वर्क लाईक ओर्स. ओर्स म्हणजे ते असतं ना आपण बोट वगैरे किंवा होडी वल्हवण्यासाठी ते वल्हवणारा वापरतो. तुम्ही पाहिलं असेल, लेट मी ड्रॉ, मला येते का पाहू. समथिंग एक अशा पद्धतीचं असतं की ज्याच्याने आपण होडी वल्हवतो. ओके, सो त्या पद्धतीने हे जे सिलिया आहेत ते काम करतात. सपोज की हा सेल आहे तर या सेलवरती असे सिलिया असतात जेणेकरून या सेलला हलता यावं, मोबिलिटी म्हणजे मुवमेंट करता यावी. ओके, आणि फ्लॅजेला एकच असतो, म्हणजे डिपेंड अपॉन की तो किती नंबर असायला पाहिजेत, बट फ्लॅजेलाचे नंबर फिक्स्ड असतात. सपोज की या रिजनवरती 2 पाहिजेत, या पोलवरती 2 पाहिजेत किंवा कुठे कुठे पाहिजेत. सो डिपेंड अपॉन की केवढे फ्लॅजेला पाहिजे तेवढे लिमिटेड नंबरमध्ये असतात. बट जे सिलिया आहेत तर ते खूप सारे असतात, असंख्य असतात. ओके, लिमिटलेस असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो सिलिया आर स्मॉल स्ट्रक्चर्स विच वर्क लाईक ओर्स कॉझिंग द मुवमेंट ऑफ इदर द सेल ऑर द सराउंडिंग फ्लुइड. सो एक तर सराउंडिंग फ्लुइडला मोबिलिटी दाखवण्यासाठी हेल्प करणार किंवा मुवमेंट ऑफ सेलसाठी हेल्प करणार. फ्लॅजेला आर कंपॅरेटिव्हली लॉंगर अँड रिस्पॉन्सिबल फॉर सेल मुवमेंट, बट फ्लॅजेला एकदम प्रॉपर सेल मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. नेक्स्ट आहे, तुम्ही युग्लिना वगैरे पाहिलं असेल तर युग्लिनामध्ये असतो फ्लॅजेला, सो दॅट इज द फ्लॅजेला. The prokaryotic bacteria also possesses flagella, but these are structurally different from that of eukaryotic
फ्लॅजेला. आपण प्रोकॅरियोट्सच्या व्हिडिओमध्ये प्रोकॅरियोटिक फ्लॅजेलाबद्दल पाहिलं होतं. सो प्रोकॅरियोटिक सेल्समधला फ्लॅजेला आणि युकॅरियोटिक सेल्समधला फ्लॅजेला याच्यामध्ये काहीसा डिफरन्स आहे. द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ अ सिलियम और फ्लॅजेलम शोज दॅट दे आर कवर्ड विथ प्लाझ्मा मेम्ब्रान. जर आपण मायक्रोस्कोप खाली सिलिया किंवा फ्लॅजेला पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की फ्लॅजेला किंवा सिलिया यांचं जे काही थोडंसं कवरिंग आहे तर ते कशाचं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रानचं आहे. नेक्स्ट आहे देअर कोर कॉल्ड ॲज एक्झोनिम. सो त्यांचा जो एक कोर पार्ट आहे, जो एक मधला पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत एक्झोनिम. अँड possesses a number of microtubules running parallel to the long axis. The exonium usually has 9 pairs of doublets of radially arranged peripheral microtubules and a pair of centrally located microtubules. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, लेट मी शो यू इन दी डायग्राम. सो हे जे आहेत हे कसे आहेत, 9 मायक्रोट्युब्युल्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, हे किती आहेत, 9 मायक्रोट्युब्युल्स आहेत जे की या म्हणजे आउटर सरफेसवरती असे अरेंज्ड आहेत. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे अजून 2 मायक्रोट्युब्युल्स आहेत. त्याला आपण सेंट्रल मायक्रोट्युब्युल म्हणतो आणि याला आपण पेरिफेरल मायक्रोट्युब्युल म्हणतो, जे की ड्युब्लेट्स आहेत, कारण 2 एकत्र आहेत ना. सो त्याला आपण ड्युब्लेट्स म्हणतो. ॲक्च्युअल स्ट्रक्चर असं आहे आणि डायग्रामॅटिक असं आहे. त्याच्यानंतर यांचा जो सेंटर पॉईंट आहे, जो मिड पॉईंट आहे, जे एक सेंटर आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्झोनिम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो सच अन अरेंजमेंट ऑफ एक्झोनेमल मायक्रोट्युब्युल इज रेफर टू ॲज 9+2 ॲरे. सो या ठिकाणी हे किती आहेत, 9, हे किती आहेत, 2. सो 9+2 ॲरे, याला आपण 9+2 ऑर्गनायझेशन असंही म्हणतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट नेक्स्ट आहे the central tubules are connected by bridges and it also enclosed by a central sheath which is connected to one of the tubule of each peripheral doublet by a radial spoke. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं ब्रिज लाईक स्ट्रक्चर तुम्ही इथे पाहू शकता. याला आपण इंटर ड्युबलेट ब्रिज असं म्हणणार आहोत. सो हा एक जो ग्रीन कलरचं स्ट्रक्चर पाहू शकता ते काय आहे, ब्रिज आहे. आणि हे काय आहे, सेंट्रल शीथ आहे. आणि सेंट्रल शीथ आणि हे ड्युबलेट यांच्यामध्ये तुम्हाला एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं आहे, याला आपण रेडियल स्पोक असं म्हणतो. थस देअर आर 9 रेडियल स्पोक्स आणि ऑब्वियसली 9 ड्युबलेट्स आहेत म्हणजे रेडियल स्पोक पण किती असणार आहेत, 9 असणार आहेत. सो तिथे किती आहेत, 9 रेडियल स्पोक आहेत. द पेरिफेरल ड्युबलेट आर ऑल्सो इंटरकनेक्टेड बाय लिंकर्स. आणि हे जे ड्युबलेट्स आहेत, हा ड्युबलेट ह्याला, हा ड्युबलेट ह्याला, हे सगळे एकमेकांना लिंकर्सने कनेक्ट आहेत. हे सगळे काय आहेत, लिंकर्स आहेत. ओके, एकमेकांमध्ये ते लिंक्ड आहेत. So both the cilium and flagellum emerge from centriole-like structure called as basal body. आणि हे जे सिलियम म्हणजे सिलिया आणि फ्लॅजेला जे आहे ते कशापासून एमर्ज होतं, सेंट्रिओलपासून. सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर ज्याला की आपण बेसल बॉडी म्हणतो. बेसल बॉडी आपण आधी पण पाहिलेलं आहे बट ते प्रोकॅरियोट्समध्ये पाहिलं होतं. ओके, आता आपण युकॅरियोट्ससाठी पाहतोय. थोडंसं स्ट्रक्चर डिफरंट असणारच आहे कारण ऑब्वियसली सेलचं सगळंच बदललेलं आहे. नेक्स्ट आहे सेंट्रोझोम्स अँड सेंट्रिओल्स. सेंट्रोझोम्स बेसिकली सेंट्रिओल्सच आहेत. जेव्हा सेंट्रिओल्स परपेंडिक्युलरली अरेंज होतात तेव्हा त्याला आपण सेंट्रोझोम म्हणतो. ओके, सो सेंट्रोझोम इज अन ऑर्गॅनल युजली कंटेनिंग 2 सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स कॉल्ड एज सेंट्रिओल. सो जेव्हा 2 सेंट्रिओल, हे सिलेंड्रिकल 2 सेंट्रिओल आहेत, हे जेव्हा अशा पद्धतीने परपेंडिक्युलरली अरेंज होतात तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रोझोम. ओके, सो नेक्स्ट आहे बट द सेंट्रिओल्स इन अ सेंट्रोझोम लाई परपेंडिक्युलर टू द इच अदर इन विच एंड हॅज अन ऑर्गनायझेशन लाईक कार्टविल. जर आपण इथे कुठे स्ट्रक्चर आहे का, लेट मी चेक. ते स्ट्रक्चर नाही आहे बट यांच्या एंडिंगला जर आपण पाहिलं तर कार्टविलप्रमाणे स्ट्रक्चर असतं. ओके, सो फॉर एक्झाम्पल हे आहे आपलं सेंट्रिओल. तर इथे ना असं रेज म्हणजे आरेसारखं स्ट्रक्चर असतं, फॉर एक्झाम्पल लाईक दिस. ओके, अशा पद्धतीने हे तुमचं सेंट्रिओल असणार आहे. सो हे ज्याप्रमाणे तुम्ही बैलगाडीचं चाक वगैरे पाहिलं असेल त्याला कसे इथे आरे वगैरे असतात, त्याला काय म्हणतात माहीत नाही, कदाचित आरेच म्हणतात. सो त्याप्रमाणे सेंट्रिओलला पण इथे आरे वगैरे असणार आहे. सो लाईक दॅट कार्टविलप्रमाणे स्ट्रक्चर असतं. दे आर मेड अप ऑफ 9 evenly spaced peripheral fibrils of tubulin protein. Each of the peripheral fibril is a triplet and the adjacent triplets are also linked. The central part of proximal region of the centriole is also proteinous called as hub. So let me draw, कारण या ठिकाणी यांनी ड्रॉ करून नाही दिले. सो बेसिकली याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर लाईक अशा पद्धतीचं असतं. आय थिंक हे 9 इथे 9 दिलेलं आहे. सो हे 9 असतात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, प्रॉपरली ड्रॉ नाही झाले. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, सो हे लाईक एकदम प्रॉपरली सर्क्युलर ह्याच्यामध्ये असतं. ॲक्च्युली इथे स्क्रीनवरती ड्रॉ नाही करता येते. आणि यांच्यामध्ये इथे असणारा एक प्रोटीनियस सेंटर ज्याला आपण हब म्हणतो.
आणि नेक्स्ट या ठिकाणी इथे असे ट्रिपलेट असतात. ओके, 1 2 3 असे 3 गोळे असतात इथे. ओके, सो हे या ठिकाणी असे ट्रिपलेट प्रत्येक याच्यावरती प्रेझेंट असतात, प्रत्येक पॉईंटवरती या ठिकाणी ट्रिपलेट प्रेझेंट असतात आणि याला आपण ट्रिपलेट फायब्रिल असं म्हणतो. नेक्स्ट आहे या ठिकाणी हा जो हब आहे तो, आणि हे जे ट्रिपलेट्स आहेत त्यांना अशा पद्धतीने आपण जोडतो. या ठिकाणी पण ट्रिपलेट आहे, इथे पण ट्रिपलेट आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे 9 स्पोक असतात. याला आपण म्हणतो रेडियल स्पोक्स. ओके, याला आपण इथे आपण म्हणतो रेडियल स्पोक्स. सो एक कार्टव्हीलसारखं स्ट्रक्चर आहे. आणि अजून काय सांगलेलं आहे आपल्या NCERTमध्ये? ओके, सो एवढंच आहे. हे जे रेडियल स्पोक्स आहेत जे की या ट्रिपलेटला आणि या सेंट्रल हबला जॉईन करतात, हे कशापासून बनलेले आहेत? प्रोटीनपासून बनलेले आहेत. द सेंट्रिओल्स फॉर्म द बेसल बॉडी ऑफ सिलिया और फ्लॅजेला. आणि हे जे स्ट्रक्चर आहे कशाचं आहे? सिलिया आणि फ्लॅजेला यांची जी बेसल बॉडी आहे, कारण आपण पाहिलं होतं फ्लॅजेलासाठी बेसल बॉडी, हुक आणि फिलामेंट अशा पद्धतीने 3 स्ट्रक्चर असतात. सो त्यातली जी बेसल बॉडी आहे तर ती अशा पद्धतीने बनलेली असते. नेक्स्ट आहे दॅट गिव्ह अराइज टू स्पिंडल फायबर्स. आणि स्पिंडल फायबर्सला आपण या स्ट्रक्चरमधून म्हणजे स्पिंडल फायबर्स देखील सेंट्रिओलमधूनच बाहेर पडतात ड्युरिंग द सेल डिव्हिजन इन ॲनिमल सेल्स. सो स्पिंडल फायबर फक्त ॲनिमल सेल्समध्ये जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हाच तयार होतात. ओके, स्पिंडल फायबर्स पण याच सेंट्रिओलमधून बाहेर पडणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूक्लियस. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे न्यूक्लियस. लेटस सी न्यूक्लियसबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहूया. न्यूक्लियस ॲज अ सेल ऑर्गॅनल वॉज फर्स्ट डिस्क्राईब बाय रॉबर्ट ब्राउन. हे आपण स्टार्टिंगला पण पाहिलं होतं चॅप्टरच्या स्टार्टिंगला की न्यूक्लियसचा शोध कोणी लावला होता? रॉबर्ट ब्राउन यांनी 1831मध्ये. सो बेसिकली सेल थिअरी वगैरे सगळं 1838 1839मध्ये आलं होतं, पण जेव्हा सेल डिस्कवर झाला त्याच्यानंतर लगेचच 1831मध्ये न्यूक्लियस पण डिस्कवर झालं होतं आणि मग सेल थिअरी मांडली गेली होती. लेटर द मटेरियल ऑफ द न्यूक्लियस स्ट्रेंड बाय द बेसिक डायस वॉज गिवन द नेम क्रोमॅटिन बाय फ्लेमिंग. सो याच्यामध्ये जे मटेरियल प्रेझेंट आहे न्यूक्लियसच्या मध्ये, जे पण तुम्ही या ठिकाणी कदाचित पाहू शकता, याच्या आतमध्ये क्रोमॅटिन मटेरियल प्रेझेंट असतं ज्याच्यापासून क्रोमोझोम्स पुढे बनतात. सो हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे याला पुढे स्टेन केल्यानंतर नाव देण्यात आलं, ते म्हणजे क्रोमॅटिन. कोणी दिलं होतं? फ्लेमिंग यांनी. ओके, तुर्तास या ठिकाणी तुम्ही न्यूक्लिओप्लाझम पाहू शकता. ज्याप्रमाणे सेलमध्ये सायटोप्लाझम असतं त्याप्रमाणे न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम असतं. त्याच्यानंतर आहे न्यूक्लिओलस. हा अजून डेन्स पार्ट आहे न्यूक्लियसमधला. सो न्यूक्लिओलसचा शोध फॉन्टानाने लावला होता. नेक्स्ट आहे न्यूक्लिअर मेम्ब्रान, म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती असणारं हे मेम्ब्रान. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द इंटरफेस न्यूक्लियस, म्हणजेच न्यूक्लियस ऑफ अ सेल वेन इट इज नॉट डिवायडिंग. जेव्हा सेल डिवाइड होत नाही आहे, कारण आपण जर पाहिलं तर मोस्ट ऑफ दी टाईम सेल कसा मिळतो आपल्याला? डिवायडिंग पार्टमध्ये मिळतो. कारण अराउंड 24 म्हणजे डिपेंड की सेल कोणता आहे तरी देखील अराउंड 24 आवर्समध्ये सेल नेहमी डुप्लिकेट होत असतात किंवा डिवाइड होत असतात. सो हॅज हायली एक्सटेंडेड अँड इलॅबोरेट न्यूक्लिओप्रोटीन फायबर्स कॉल्ड एज क्रोमॅटिन. सो जेव्हा सेल इंटरफेसमध्ये आहे किंवा जेव्हा सेल इंटरफेस म्हणजे काय किंवा एमफेस म्हणजे काय हे आपण सेल डिव्हिजनमध्ये पाहणार आहोतच. सो जेव्हा सेल इंटरफेसमध्ये आहे, जेव्हा सेल डिवाइड नाही होते, तेव्हा याच्यामध्येच एक हायली डेन्स्ड किंवा एक खूप जास्त एक्सटेंडेड असं एक प्रोटीन फायबर मटेरियल प्रेझेंट असते, ज्याला आपण म्हणतो क्रोमॅटिन, ज्याला आपण न्यूक्लिओप्रोटीन म्हणतो. सो नेक्स्ट आहे न्यूक्लिअर मॅट्रिक्स अँड 1 or more स्पेरिकल बॉडीज कॉल्ड एज न्यूक्लिओलाय. सो या ठिकाणी एकपेक्षा अधिक पण न्यूक्लिओलस असू शकतात. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हॅज रिव्हील्ड दॅट द न्यूक्लिअर एनव्हलप. ओके, सो न्यूक्लिअर एनव्हलप विच कन्सिस्ट ऑफ 2 पॅरल मेम्ब्रान्स विथ अ स्पेस बिटवीन, स्पेस किती आहे? 10 to the 50 नॅनोमीटर, कॉल्ड एज पेरी न्यूक्लिअर स्पेस. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर न्यूक्लिअर एनव्हलप जे आहे ते किती त्याच्यामध्ये पॅरल मेम्ब्रान्स आहेत आणि ते किती स्पेस आहे, त्याचं किती जाडी आहे, दॅट इज 10 to 50 नॅनोमीटरपर्यंत आहे. त्याला आपण पेरी न्यूक्लिअर स्पेस असं म्हणतो. सो नेक्स्ट आहे फॉर्म्स अ बॅरियर बिटवीन द मटेरियल प्रेझेंट इनसाइड न्यूक्लियस अँड दॅट ऑफ द सायटोप्लाझम. सो या ठिकाणी आहे सायटोप्लाझम, या ठिकाणी आहे सायटोप्लाझम, या ठिकाणी आहे न्यूक्लियस. ओके, सो न्यूक्लियसमध्ये जे मटेरियल आहे आणि सायटोप्लाझममध्ये जे मटेरियल आहे त्यांच्यामध्ये हा एक बॅरियर आहे, तो म्हणजे न्यूक्लिअर एनव्हलप, जे किती आहे 10 to the 50 नॅनोमीटरपर्यंत आहे. नेक्स्ट आहे द आउटर मेम्ब्रान इझिली रिमेन्स कंटिन्युअस विथ दी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड ऑल्सो बियर्स रायबोझोम्स ऑन इट. आणि हा जो न्यूक्लियसचा आउटर मेम्ब्रान आहे याच्या बाजूला किंवा हाच पुढे कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? आपला ERमध्ये. ओके, आणि आपण पाहिलं होतं की ER न्यूक्लियसच्या अगदी बाजूला असतं. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आणि त्याच्यामध्ये रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असणार आहे, कारण त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? रायबोझोम्स पण असतात. सो इट विल बी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ॲट अ नंबर ऑफ प्लेसेस द न्यूक्लिअर एनव्हलप इज इंटरप्टेड बाय मायन्यूट पोर्स. तुम्ही जर ॲज युजल लेट मी शो यू, आय होप की तुम्ही ते पाहिलं असेल. ओके. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं
तर हा आहे आपला न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियसच्या वरती तुम्हाला या ठिकाणी न्यूक्लिअर पोर्स पाहायला मिळतात. ओके, सो न्यूक्लियसचं जे आउटर मेम्ब्रेन आहे ते एकदम सलग नाही आहे, या ठिकाणी कुठे कुठे मध्ये मध्ये असे पोर्स आपल्याला पाहायला मिळतात. सो ते जे मायन्यूट पोर्स आहेत त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर पोर्स, विच आर फॉर्म्ड बाय द फ्युजन ऑफ इट्स टू मेम्ब्रन्स. सो दोन मेम्ब्रन्सच्या फ्युजनमुळे हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. दीज न्यूक्लिअर पोर्स are the passage through which movement of RNA and protein nucleus takes place in both directions between the nucleus and the cytoplasm. So हे जो न्यूक्लिअर पोर्स आहे एका एक पॅसेज आहे. पॅसेज कशासाठी आहे की ज्यामुळे RNA आणि प्रोटीन मॉलिक्युल्स टेक्स प्लेस इन बोथ डायरेक्शन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम. म्हणजे याच्यामुळे जे RNA आहे तर ते एकतर आपण ट्रान्स्क्रिप्शनमध्ये पाहिलं होतं की RNAवरती काय होतं, DNAचे सगळे प्रिंटिंग्स RNAवरती येतात. सो दॅट्स वाय RNA DNA याच्यामधून DNA नाही RNA वगैरे याच्यामधून आत बाहेर करता यावं यासाठी या ठिकाणी एक पॅसेज आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये जाण्यासाठी RNAला, दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिअर पोर्स. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे नॉर्मली देअर इज ओनली वन न्यूक्लियस पर सेल. नॉर्मली प्रत्येक सेलमध्ये एकच न्यूक्लियस असतं. व्हेरिएशन इन द नंबर ऑफ न्यूक्लिय आर ऑल्सो फ्रिक्वेंटली ऑब्झर्व्ड, बट तरीही काही सेल्समध्ये एकापेक्षा अधिक न्यूक्लियस असू शकतात. सो सम मॅच्युअर सेल्स इवन लॅक न्यूक्लियस, बट काही सेल्समध्ये न्यूक्लियस नसतो देखील. फॉर एक्झाम्पल जर आपण इरिथ्रोसाइट्स पाहिले म्हणजे RBC जर पाहिले तर RBCजमध्ये जेव्हा RBCज मॅच्युअर होतात ते जेव्हा मॅच्युअर नसतात तेव्हा त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतं, बट जेव्हा त्या मॅच्युअर होतात तेव्हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतं. का ते न्यूक्लियस बाहेर फेकतात? टू इनक्रीज द एफिशियन्सी. ओके, नेक्स्ट आहे सीयू ट्यूब्समध्ये पण सीयू ट्यूब सेल्स जे असतात जे की वॅस्क्युलर प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात. झायलेम फ्लोएम ज्या प्लांट्समध्ये असतात त्यांच्यामध्ये असतात. सो त्याच्यामध्ये पण न्यूक्लियस प्रेझेंट नसतं. नेक्स्ट आहे द न्यूक्लिअर मॅट्रिक्स ऑर द न्यूक्लिओप्लाझम कंटेन्स न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन. सो जे न्यूक्लिअर मॅट्रिक्स किंवा ज्याला आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणतो त्याच्यामध्ये न्यूक्लिओलस असतं आणि क्रोमॅटिन असतं. सो या ठिकाणी आपण न्यूक्लिओप्लाझम पाहू शकतो आणि या न्यूक्लिओप्लाझममध्ये काय काय आहे, न्यूक्लिओलस पण आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये क्रोमॅटिन फायबर पण आहे, म्हणजेच आपलं क्रोमोझोमल मटेरियल आहे. नेक्स्ट आहे द न्यूक्लिओलाय आर स्पेरिकल स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. जे आपलं न्यूक्लिओलस आहे ते कसं आहे, स्पेरिकल आहे आणि ते न्यूक्लिओप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. न्यूक्लिओप्लाझम म्हणजे काय, न्यूक्लियसच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम. लाईक सेलच्या आतमध्ये कसं सायटोप्लाझम आहे त्याप्रमाणे न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे न्यूक्लिओप्लाझम. The content of nucleolus is continuous with the rest of the nucleoplasm and it is not a membrane bound structure. न्यूक्लिओलस हे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर नाही आहे. सो ते न्यूक्लियसच्या आतमध्ये कंटिन्युअली म्हणजे त्या ठिकाणी असतं, बट त्याला स्वतःचं असं कोणतंही मेम्ब्रेन नाही आहे. इट इज अ साईट फॉर ॲक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथसाइज. ही एक खूप महत्त्वाची लाईन आहे की इट इज अ साईट फॉर ॲक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथसाइज. म्हणजे RRNAची RRNAची ॲक्टिव्ह साईट कोणती आहे ते म्हणजे न्यूक्लिओलस. ओके, नेक्स्ट आहे लार्जर अँड मोर न्यूमरस न्यूक्लिय आर प्रेझेंट इन सेल्स ॲक्टिव्हली कॅरिंग आउट प्रोटीन सिंथसाइज. सो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर न्यूक्लिओलाय त्यामध्ये प्रेझेंट असतील तर ते काय करतात, प्रोटीन सिंथसाइज खूप जास्त प्रमाणामध्ये करतात. सो डिपेंड अपॉन की सेलला केवढी गरज आहे त्यानुसार न्यूक्लिओलस असणार आहे. ओके, काही सेल्समध्ये जास्त असतात, काही सेल्समध्ये एक पण असतं. ओके, सो नेक्स्ट आहे यू मे रिकॉल दॅट the interphase nucleus has a loose and indistinct network of nucleoprotein fibers called as chromatin. मगाशी सांगितल्याप्रमाणे की इंटरफेजमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी सेल डिवाइड नाही होते तर त्या फेजमध्ये न्यूक्लिओप्रोटीन किंवा जे आपलं क्रोमॅटिन आहे ते कसंही इरेग्युलरली कुठेही पडलेलं असतं, म्हणजे सेलमध्ये कसंही पसरलेलं असतं. बट ड्युरिंग डिफरंट स्टेजेस ऑफ सेल डिव्हिजन सेल्स शो स्ट्रक्चर क्रोमोझोम्स इन प्लेस ऑफ न्यूक्लियस. बट वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये फॉर एक्झाम्पल प्रोफेजमध्ये ते डेन्स व्हायला स्टार्ट होतं. ओके, डेन्सचं कंडेन्सेशन व्हायला स्टार्ट होतं प्रोफेजमध्ये आणि ते कंडेन्स होत जातं मेटाफेजपर्यंत कंडेन्सेशन कंप्लीट होतं आणि मग ते आपल्याला अशा पद्धतीने या स्ट्रक्चरसारखं पाहायला मिळतं. सो नेक्स्ट आहे क्रोमॅटिन कंटेन्स DNA अँड सम बेसिक प्रोटीन्स कॉल्ड ॲज हिस्टोन्स. सो या क्रोमॅटिनमध्ये काय काय असतं, DNA असतं, ऑब्वियसली जेनेटिक मटेरियल असतं आणि काही प्रोटीन्स असतात, फॉर एक्झाम्पल हिस्टोन्स असतात, काही नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात आणि RNA पण याच्यामध्ये प्रेझेंट असतं. अ सिंगल ह्युमन सेल हॅज अप्रॉक्सिमेटली 2 मीटर लॉंग थ्रेड ऑफ DNA डिस्ट्रीब्युटेड अमंग इट्स 46 दॅट इज 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. सो एका नॉर्मल ह्युमन सेलमध्ये अप्रॉक्सिमेटली 2 मीटर लॉंग DNAचं थ्रेड असते, जे की आपल्याकडे किती आहेत, 46 क्रोमोझोम्स आहेत म्हणजे 23 पेअर आहेत, त्याच्यामध्ये वेल डिस्ट्रीब्युटेड असते. सो यू विल स्टडी दिस इन दी डिटेल चॅप्टर जे की 12th स्टँडर्डमध्ये आहे. ओके, सो नेक्स्ट आहे एव्हरी क्रोमोझोम विजिबल ओनली इन डिवायडिंग सेल्स. आपण
क्रोमोझोम्स जे आहेत त्या मेटाफेजमध्ये आपण इझिली पाहू शकतो क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे वगैरे. त्याचं जर आपल्याला शेप वगैरे पाहायचं असेल तर ते आपण ॲनाफेजमध्ये वगैरे पाहू शकतो. ओके. सो नेक्स्ट आहे द सेंट्रोमियर. जे सेंट्रोमियर म्हणजे काय, हे जे मध्ये आहे इसेन्शियली हॅज अ प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमेअर. सेंट्रोमेअरलाच आपण काय म्हणतो, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. सो असं हे जे आपलं क्रोमोझोम आहे तो ज्या ठिकाणी 2 क्रोमॅटिड्स अरेंज्ड असतात यामधल्या गोळ्याला किंवा यामधल्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सेंट्रोमियर किंवा त्याला प्रायमरी कन्स्ट्रिक्शन्स पण म्हणतात, जसं की या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, याला आपण म्हणतो सेंट्रोमियर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑन दी साइड्स ऑफ विच डिस्क शेप्ड स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज कायनेटोकोर्स. सो या ठिकाणी जर आपण पाहिले तर इथे आहे कायनेटोकोर्स. कायनेटोकोर्समधूनच स्पिंडल फायबर बाहेर जातात, म्हणजे एका सेंट्रिओलपासून दुसऱ्या सेंट्रिओलमध्ये पासआउट होतात. कुठून, कायनेटोकोर्समधूनच. सो या ठिकाणी आहे कायनेटोकोर्स. सेंट्रोमियर होल्ड्स 2 क्रोमॅटिड्स ऑफ अ क्रोमोझोम. सो हे काय आहे, एक क्रोमॅटिड आहे. हे काय आहे, एक क्रोमॅटिड आहे. हे दुसरं क्रोमॅटिड आहे. या 2 क्रोमॅटिडला होल्ड करून ठेवण्याचं काम कोण करतं, सेंट्रोमियर करतं. बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर. सेंट्रोमियर कुठे आहे याच्यानुसार जे क्रोमोझोम्स आहेत त्यांना आपण 4 टाईप्समध्ये क्लासिफाय करतो. सेंट्रोमियर इथे आहे का, इथे आहे, इथे आहे, इथे कुठे आहे, याच्या अकॉर्डिंगली आपण 4 प्रकारांमध्ये क्रोमोझोम्सला क्लासिफाय करतो. पहिला प्रकार आहे तो म्हणजे मेटासेंट्रिक. सो द मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स हॅज मिडल सेंट्रोमियर फॉर्मिंग 2 इक्वल आर्म्स ऑफ द क्रोमोझोम. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्रोमोझोम्स इथे आणि इथे दोन्हीकडे पण क्रोमोझोम्सचे आर्म्स, हे काय आहेत, आर्म्स आहेत. ओके, हे 2 काय आहेत, हे 4 काय आहेत, आर्म्स आहेत क्रोमोझोमचे. सो क्रोमोझोमचे आर्म्स वरती पण इक्वल आहेत, खाली पण इक्वल आहेत आणि या ठिकाणी काय आहे, सेंट्रोमियर. सो अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा आपण म्हणतो मेटासेंट्रिक. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर आपले जे सेंट्रोमियर आहे ते कुठे आहे, थोडंसं या ठिकाणी म्हणजे याच्या एंडच्या जवळ आहे, टर्मिनल एंडच्या कुठे आहे, थोडंसं जवळ आहे. तर अशी जेव्हा कंडिशन असेल की जेव्हा the submetacentric centrosome has centromere slightly away from the middle of the chromosome resulting into a shorter arm and one as a longer arm. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आहे आपलं सेंट्रोमियर आणि हा कसा आहे, मिडल एरियापासून, मधल्या एरियापासून थोडासा लांब आहे. सो त्याच्यामुळे हे आर्म छोटे झालेले आहेत आणि हे आर्म मोठे झालेले आहेत. सो अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा याला आपण म्हणतो सबमेटासेंट्रिक. नेक्स्ट आहे इन ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम द सेंट्रोमियर इज सिच्युएटेड क्लोज टू इट्स एंड फॉर्मिंग 1 एक्स्ट्रीमली शॉर्ट अँड 1 व्हेरी लॉंग आर्म. सो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इथे कुठे गेलेला आहे, सेंट्रोमियर एंडिंगच्या जवळ गेलेला आहे. ओके, नियर टू दी एंडिंग किंवा नियर टू दी टर्मिनल एंड्स और क्लोज टू दी एंड्स. ओके, त्याच्यामुळे हे जे आहेत हे एक्स्ट्रीमली स्मॉल झालेले आहेत आणि हे एक्स्ट्रीमली लॉंग झालेले आहेत. हे 2 आर्म्स लॉंग आहेत, हे 2 आर्म्स शॉर्ट आहेत आणि हा सेंट्रोमियर कुठे गेलेला आहे, नियर टू दी एंडिंग ऑफ द क्रोमोझोम. ओके. नेक्स्ट आहे चौथं ते म्हणजे टेलोसेंट्रिक. टेलोसेंट्रिकमध्ये काय होतं, हा जो आपला सेंट्रोमियर आहे तो पूर्ण टर्मिनल एंड्सवरती जाऊन पोहोचतो आणि शॉर्ट आर्म्स एवढे शॉर्ट असतात की दिसतच नाही आहेत आणि हा आहे आपला लॉंगर आर्म्स. ओके. सो त्याचबरोबर हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो व्ही शेप्ड, याला आपण म्हणणार आहोत एल शेप्ड, याला आपण म्हणतो जे शेप्ड आणि हे आयसारखं दिसते सो याला आपण म्हणतो आय शेप्ड. ओके. सो हे काही शेप्स पण आहेत. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपलं क्रोमोझोम्स. नेक्स्ट आहे लास्ट पेज. काय दिले लास्ट पेजवरती, लेट मी चेक. सो लास्ट पेजवरती आहे समटाइम्स फ्यू क्रोमोझोम्स हॅव नॉन स्ट्रेनिंग सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्स ॲट अ कॉन्स्टंट लोकेशन अँड दिस गिव्स द अपीअरन्स ऑफ अ स्मॉल फ्रॅगमेंट कॉल्ड एज सॅटेलाइट. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी सॅटेलाइट पाहू शकता. इथे आहे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. ओके, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन काय आहे, सेंट्रोमियर. बट या ठिकाणी अजून एक काही ठिकाणी सेकंडरी कन्स्ट्रिक्शन तयार होतं ज्याला की आपण म्हणणार आहोत सॅटेलाइट. सो हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नीटमध्ये वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायक्रोबॉडीज. सो मेनी मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट वेसिकल्स कॉल्ड एज मायक्रोबॉडीज दॅट कंटेन व्हेरियस एन्झाइम्स आर प्रेझेंट इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. सो वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबॉडीज असतात प्लांट्स आणि ॲनिमल सेल्समध्ये प्रेझेंट आहेत की त्यांच्यामध्ये काय असतं, एन्झाइम्स असतं. सो हे मायक्रोबॉडीचे नावं काय आहेत ते लेट मी टेल यू. NCERTमध्ये नाही दिलेत बट इफ यू वॉन्ट तुम्ही ते लक्षात ठेवू शकता कारण फक्त मायक्रोबॉडीजचा उल्लेख केलेला आहे बट मायक्रोबॉडीज कोणते आहेत ते तुम्हाला NCERTमध्ये नाही दिले. सो लेट मी टेल यू. एक तर पहिला मायक्रोबॉडी आहे ते असणार आहे तुमचं, अरे कुठे गेलं रे, हां पहिला मायक्रोबॉडी आहे ते असणार आहे पेरोक्झिझोम्स. सो लेट मी राईट हिअर पेरोक्झिझोम्स. आय होप की स्पेलिंग क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे स्पेरोझोम्स. तुम्ही इथे जस्ट नावं लक्षात ठेवली तरी पण चालणार आहेत. आणि थर्ड वन आहे ते म्हणजे जस्ट
ग्लायोक्सिझोम्स. ओके, MES. तर अशा पद्धतीने पेरोक्सिझोम्स, नेक्स्ट आहे स्पेरोझोम्स आणि थर्ड वन आहे ते म्हणजे ग्लायोक्सिझोम्स. हे 3 प्रकारचे मायक्रोबॉडीज आहेत की यांच्यामध्ये वेरियस एन्झाईम्स असतात की जे सेलला त्यांच्या फंक्शनमध्ये उपयोगी पडणार आहेत. ओके, सो इन धिस वे आपला हा चॅप्टर फायनली कंप्लीट झालेला आहे. समरी तुम्ही रीड करायची आहे कारण समरी खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरून पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, सो ती तुम्ही रीड करालच. अशा पद्धतीने आज आपण आपला चॅप्टर कंप्लीट केलेला आहे, दॅट इज सेल द युनिट ऑफ लाईफ. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.